आमंत्रित करतो विनायक नरवडे. दुसऱ्याच अटेम्प्टमध्ये त्याचा रँक 37. देशात 37वा आणि महाराष्ट्रात मुलांमध्ये पहिला, अशी विशेष बाब विनायक. फर्स्ट ऑफ ऑल व्यासपीठावरील मान्यवरांना मी नमस्कार करतो आणि चाणक्य मंडळ परिवाराचे आभार मानतो की मला इथे येऊन एक बोलण्याची ऑपॉर्च्युनिटी दिली आहे. हे भाषण माझं ॲक्च्युली फर्स्टच असेल मोस्ट प्रोबॅबली. बऱ्याच जणांचं स्वप्न असतं लहानपणापासूनच की कलेक्टर व्हायचं आहे किंवा IAS व्हायचं आहे किंवा IPS व्हायचं आहे. असं माझं काही नव्हतं. थोडासा मी घरामध्ये असणारा ॲडव्हेंचरस म्हणता येईल, कारण की आमची फॅमिली भरपूर मोठी आहे. म्हणजे तशी जॉईंट फॅमिली नाही, न्यूक्लिअरच आहे. पण 3 म्हणजे पप्पांच्या जनरेशनमध्ये 3 जणं डॉक्टर आणि आमच्या जनरेशनमध्ये जवळजवळ 7 ते 8 जणं डॉक्टर. सो सगळ्यांची इच्छा अशीच की पप्पांचा म्हणजे एकुलता एक मुलगा, माझी बहीण पण डॉक्टरच आहे, तर यानेसुद्धा मेडिकल करावं. बट पहिला ॲडव्हेंचर आयुष्यातला की 10वी झाल्यानंतर बायो घेतला नाही आणि म्हणजे ते एक तो डोरच क्लोज करायचा होता. मेडिकलमध्ये जायचं नव्हतं, मेडिसिनमध्ये, आणि इंजिनिअरिंग साईडला ट्राय करायचं होतं. त्यावेळेस काय म्हणजे आम्हाला तर 2च ऑप्शन्स माहिती होते, एक तर मेडिसिन नाही तर एक इंजिनिअरिंग. आणि मेडिसिनमध्ये तर काय जायचं नव्हतं. सो 10वीत भलेही मला 96% होते, जे की घरच्यांना एकदम एक्सपेक्टेड नव्हते, कारण की जेवढी बहीण सिन्सिअर होती तितकाच मी म्हणजे टिंगलटवाळी करणारा माणूस. तर घरच्यांना तर बिलकुल एक्सपेक्टेड नव्हतं की इतकं काही असेल याच्यात पोटेन्शियल. मम्मीला असायचा कॉन्फिडन्स, पण पप्पांना तर बिलकुल एक्सपेक्टेशन्स नव्हत्या. आणि जसे 96% लागले, सगळ्यांना वाटायला लागले की हां आता डॉक्टर अजून एक झाला आहे घरात. 10वीतच मग मी 11वीत बसलो वडिलांसोबत आणि त्यांना सांगितलं मला काय बायो घ्यायचा नाही आहे. आणि तो त्यांना एक धक्काच बसल्यासारखा झाला, एक मिनी हार्ट अटॅक टाईपच झाला तो, की एवढे पर्सेंटेज मिळून की हा का करतो आहे. आणि मग त्यावेळेसच ठरवलं की नको, 12वीत जर चुकून पुन्हा चांगले मार्क्स पडले आणि मेडिसिन पण मिळतं आहे आणि इंजिनिअरिंग पण मिळतं आहे, तर मेडिसिनमध्ये कसं पप्पांची इच्छा जागृत होते ना, मग की मेडिसिन मिळतं आहे तर मेडिसिन घेऊन टाक. तर त्यासाठी आधीच बायो काढून टाकला आणि फर्स्ट ॲडव्हेंचर लाईफचा की PCM ग्रुप, घरातील पहिला इंजिनियर. पुन्हा 12वीत आलो. 12वीत अराऊंड 95% होते, CETत 182 होते. COEPमध्ये ॲडमिशन घेतलं आणि COEPमध्ये म्हणजे जेवढा म्हणजे मी आधी जसं सांगितलं की मी सिन्सिअर तर नव्हतोच 10वी-12वीपर्यंत, पण जेवढा सिन्सिअर होतो 12वीपर्यंत तेवढा काहीच राहिलो नाही COEPत आल्यानंतर. की पुण्यात आल्यानंतर एक वेगळंच वारं लागलं, एकदम मजा. जे ग्रुप्स फॉर्म होतात, यशवंत सांगेल किंवा बाकीचे जणं पण सांगतील की COEPचे जे ग्रुप्स असतात किंवा प्रत्येक आपले कॉलेजमधले जे फ्रेंड सर्कल असतो, तो खूप म्हणजे खूपच चांगले दिवस असतात ते. आणि त्याच्यामुळे अभ्यास सोडून बाकी सगळं करायचो, पण एक्झाम आली की तेवढा 1 आठवडा अभ्यास करायचा आणि तेवढ्या अभ्यासावरती एक चांगला पॉईंटर येऊ लागला. आणि म्हणजे तिथेसुद्धा एक ॲकॅडमिक्स प्रॉपरली मेंटेन ठेवलं की 8.7 8.8 असा माझा पॉईंटर होता आउट ऑफ 10. तो फक्त 1 आठवड्याच्या अभ्यासावर होता. आणि घरच्यांना एकदम आश्चर्य वाटायचं की हा मुलगा असं करतो आहे काय, म्हणजे इतका कमी अभ्यास करून हाऊ इज ही गेटिंग सच गुड मार्क्स. मग पप्पांच्या मनात असं झालं की 3rd इयरला की तू UPSCचा प्रयत्न कर. सो 3rd इयरला त्यांनी एक बेसिकली आपण जसं म्हणतो की फर्स्ट टाईम त्यांनी मला काहीतरी सांगितलं की इतक्या दिवस मी तुझ्यावर इच्छा लादल्या नाही आहेत, तू माझ्यासाठी एक IASसाठी प्रयत्न कर. आता त्यावेळेस IAS काय हे काही माहितीच नव्हतं, लिटरली सांगतो. त्यावेळेस IAS कलेक्टर असतो एवढंच माहिती होतं. त्याच्या पुढे जे सेक्रेटरी लेवल किंवा पॉलिसी मेकिंग, पॉलिसी इम्प्लिमेंटेशन, ह्या काहीच गोष्टी माहिती नव्हत्या. पप्पा बोलले की UPSCसाठी हे मी डिसिजन लादतो आहे तुझ्यावर, पण तू कर. मग थोडंसं बघितलं आजूबाजूला COEPमध्ये, म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेसचं खूप वार आहे COEPमध्ये पण. आणि मग बघायला लागलो की हां यार, म्हणजे मुलं ॲक्च्युली करतायत. म्हणून गोईंग विथ द फ्लो, एथिक्समध्ये वाचलंच असेल की पर्सुएशन वगैरेमध्ये आपण वाचतो की द क्राऊड इज ऑलवेज राईट. म्हणून सगळेजण UPSC करतायत म्हणून आपण पण UPSC करूयात. घेतलं स्टार्टिंगला NCERTs वाचायला घेतले आणि लिटरली झोपू लागलो की हिस्ट्री, जॉग्रफी. 2 महिन्यात ठरवलं की UPSC आपल्या बसची बात नाही आहे, आपल्याकडनं होणार नाही, त्याच्यापेक्षा UPSC मी करणार नाही.
पप्पांना पुन्हा सांगितलं की UPSC करायचं नाही आहे मला, दॅट इज माय जर्नी विथ UPSC असं मी सांगितलं. पप्पांना पुन्हा दुसरा धक्का की हा काहीच का ऐकत नाही आपलं. मग थर्ड इयरमध्ये अजून थोडा रिसर्च केला आणि माझं टेक्निकल नॉलेज इट वॉज ऑलवेज गुड. मग त्यावेळेस असं वाटलं की मास्टर्स करूया, घरातला फर्स्ट इंजिनियर आहे तर फर्स्ट मास्टर्स पण बनवूया. मग ठरवलं की मास्टर्स करायचं तर बेस्ट ठिकाणावरनं करायचं. सो आय स्टार्टेड प्रिपेरिंग फॉर GRE. मग GREसाठी प्रिपरेशन केलं आणि फर्स्ट अटेम्प्टमध्ये अराउंड 325 मार्क्स आले. अगेन अ व्हेरी गुड स्कोर. कोलंबिया युनिव्हर्सिटी न्यूयॉर्कमधनं हे आलं, ॲडमिशनचा कॉल आला दॅट यू मे जॉईन अस. आणि एकदम उत्साही वातावरण. पण घरच्यांना पुन्हा एक तेच की एकुलता एक मुलगा US ला जाणार आणि US मध्ये जातो आहे म्हटलं तर आता USमध्येच सेटल होणार. तर जे म्हणतो आपण की लोक बोलायला लागली की कशासाठी पाठवतायत वगैरे, बट घरच्यांचा फुल सपोर्ट होता. अँड दे वर लाईक की ठीक आहे तुझा तू बिंदास, तुला जे पाहिजे ते कर, तुला परत यायचं असेल. पप्पा बोलायचे परत यायचं असेल तर ये, आई बोलायची की नाही तू येच, म्हणजे तू काही तिकडे राहू नको, तू परत येच, मी तुला 5 वर्ष देते, 5 वर्ष तुला काय एन्जॉय करायचं आहे, काय मास्टर्स करायचं आहे, काय पैसा कमवायचा आहे कमव आणि परत ये. तर मग अशी जर्नी USची सुरू झाली. US ला गेलो. न्यूयॉर्कमध्ये एकदम मस्त वातावरण आणि तिथे सूरज नेहमी म्हणत असतो युनिव्हर्स इज कन्स्पायरिंग. तर माझ्या बाबतीत तिथे तसं घडलं की युनिव्हर्स इज कन्स्पायरिंग. मग एक युनिव्हर्सिटी अवे फ्रॉम जस्ट इंजिनिअरिंग स्कूल, की तो एक्सपोजर मला एकदम छान मिळाला. तिथे कोलंबियाची वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर स्कूल्स इज स्कूल ऑफ इंटरनॅशनल अँड पब्लिक अफेअर्स. तिथे पॉलिसी मेकिंग रिलेटेड ज्या गोष्टी असतात ना त्या म्हणजे तिथे खूप एक्सपोजर आहे त्या बाबतीसाठी. आणि विविध म्हणजे वेगवेगळ्या कंट्रीजचे लीडर्स वर पॉलिसी मेकर्स, मिनिस्टर्स, प्राईम मिनिस्टर्स, पोर्टुगलचे प्राईम मिनिस्टर होते तिथे शिकवायला, लाईक फॉर्मर प्राईम मिनिस्टर. सो तिथे तो एक्सपोजर मिळाला मला की पॉलिसी काय असतं, की देश कसा चालतो. अँड ॲट दॅट टाईम आय स्टार्टेड थिंकिंग अबाउट की हां यार, म्हणजे हे कंपनीचा एखाद्या CEO वगैरे होण्यापेक्षा हे असलं काहीतरी करणं इट विल बी समथिंग गुड इन द फ्युचर. की आपण देशाच्या पॉलिसीज ठरवतो आहे किंवा आपण देशाच्या पॉलिसीज इम्प्लिमेंट करतो आहे. दिस कॅन बी समथिंग दॅट कॅन बी लुक्ड फॉरवर्ड टू. आणि फर्स्ट इयर संपलं माझं अँड आय वॉज गेटिंग ऑल दिस एक्सपोजर. अँड इंटर्नशिपसाठी प्रयत्न सुरू केले. अँड लकीली आय गॉट इंटर्नशिप विथ US गव्हर्मेंट्स नॅशनल रिन्युएबल एनर्जी लॅब. माझं मास्टर्सचं स्पेशलायझेशन वॉज एनर्जी सिस्टम्स, रिन्युएबल एनर्जीमध्ये मी काम करत होतो. अँड आय गॉट अन इंटर्नशिप विथ द बेस्ट थिंग, लाईक द बेस्ट इन्स्टिट्यूट इन USA ऑर इन द वर्ल्ड आय वुड से. आणि त्यांच्यासोबत म्हणजे वॉशिंग्टन DC मध्ये माझी ती 3-3.5 महिन्याची इंटर्नशिप होती. अँड आय वॉज वर्किंग देअर ॲज अ पॉलिसी रिसर्च इंटर्न. ठीक आहे. सो फर्स्ट एक्सपोजर मिळालं पॉलिसी इम्प्लिमेंटेशन, पॉलिसी मेकिंग, अँड आय स्टार्टेड वर्किंग ॲज पॉलिसी रिसर्च इंटर्न. आणि वॉशिंग्टन DC मध्ये होतो म्हणजे पुन्हा ब्युरोक्रॅटिक एन्व्हायरमेंट. लाईक माझं ऑफिस आणि USचं जे डिपार्टमेंट ऑफ एनर्जी होतं, आमची जी लॅब होती NREL, इट वॉज अ पार्ट ऑफ US डिपार्टमेंट ऑफ एनर्जी. डिपार्टमेंट ऑफ एनर्जी म्हणजे आपली मिनिस्ट्री ऑफ पॉवर किंवा आपली मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी. सो आय वॉज वर्किंग एक्स्ट्रीमली इन क्लोज टच विथ दॅम. आणि मग त्यावेळेस USच्या ब्युरोक्रॅटसोबत थोडासा संबंध आला की ॲक्च्युली हे काय करतायत, आपण रिसर्च करतो आहे, दे आर ॲक्च्युली टेकिंग इट डाऊन, इम्प्लिमेंटिंग इट ऑन द ग्राउंड लेवल, किंवा दे आर द वन्स हू आर मेकिंग पॉलिसीज. आणि त्यांच्यासोबत असा जो संबंध होता ॲज आय सेड की एकदम अटॅच्ड लॅब होती ती. तर वीक इन वीक आऊट मी भेटायचो तिथं, प्रेझेंट म्हणजे प्रोजेक्टवरती जे काय प्रोग्रेस आहे ते द्यायचो आणि त्यांना काम करताना बघायचो दॅट दीज पीपल दे आर ॲक्च्युली नॉट ओन्ली वर्किंग फॉर US बट दे आर वर्किंग फॉर बेसिकली जे पॅरिस अकॉर्ड्स असतात किंवा बाकीच्या गोष्टी असतात, हे इंटरनॅशनल लेवलवरती पॉलिसीज डिसाईड करत आहेत. आणि मग तो एक फॅसिनेशन तयार झालं की यार आयुष्यात करायचं आहे ना तर असं काहीतरी करूयात. मग तिथं एक जी पॉलिसी मेकिंगची म्हणजे पॉलिसी इम्प्लिमेंटेशनचं जे होतं मनात ते एक ठाम झालं की यार आपण असं करूयात. पुन्हा इंटर्नशिप संपली, कॉलेजमध्ये परत आलो. थर्ड सेमिस्टर, लाईक कोर्स 2 वर्षाचा असतो बट आय ट्राय टू फिनिश इट इन 1.5 years सो दॅट आय कुड स्टार्ट वर्किंग. मी 3 सेमिस्टर्समध्ये कोर्स संपवला. अँड इवन देअर आय
कन्सिस्टंटली मेंटेन माय अकॅडमिक रेकॉर्ड डिस्पाईट वर्किंग पार्ट टाईम. मी तिथे ऑफकोर्स US मध्ये जायचं आहे राहायचं आहे म्हटलं तर यू हॅव टू स्पेंड अराउंड $1,000 इज ₹70,000 पर मंथ जस्ट फॉर युअर बेसिक मिनिमम थिंग्स, की घर, राहणं, खाणं. तिथे जॉब वगैरे करूनसुद्धा आय वॉज अ गोल्ड मेडलिस्ट इन कोलंबिया युनिव्हर्सिटी, विच वॉज अ प्राऊड मोमेंट फॉर मी. आणि की ठीक आहे आपल्याला टाईम मॅनेजमेंट पण जमतं आहे. तर मी ह्या गोष्टी का सांगतो आहे? आय एम टेलिंग दीज थिंग्स बिकॉज देर इज अ फेल्युअर अहेड. अँड देन दीज थिंग्स ॲक्च्युली हेल्प मी टू रिगॅदर फ्रॉम दॅट पर्टिक्युलर फेल्युअर. तर मी परत आलो. थर्ड सेमिस्टरमध्ये जसं सांगितलं हे केलं. थर्ड सेमिस्टर पार केलं. आय वॉज द गोल्ड मेडलिस्ट. आणि म्हणजे चूक अशी झाली त्यावेळेस, म्हणजे काहीतरी चुकीची गोष्ट अशी झाली की डोनाल्ड ट्रम्प हा निवडून आला. आणि त्यावेळेस इंडियन्ससाठी किंवा फॉरेनर्ससाठी खूपच म्हणजे भयानक परिस्थिती निर्माण झाली की जॉब्स मिळेनात किंवा काही होईनात. आणि आय काइंड ऑफ हॅड म्हणजे मी सिन्स एनरेलमध्ये काम केलेलं, त्यांचं मला एक फुल सपोर्ट होता दॅट वी विल गेट यू बॅक. पण त्यावेळेस ट्रम्प निवडून आला आणि त्यांचं बजेट अचानक 40%ने कट केलं. बिकॉज ट्रम्प इज अबाउट ऑइल अँड गॅस, इज नॉट अबाउट रिन्युएबल एनर्जी. सो त्यांनी रिन्युएबल एनर्जीचं डिपार्टमेंटचं बजेटच 40%ने कट केलं. सो दे स्टॉप्ड हायरिंग. और त्यांनी मला कॉल करून सांगितलं की इट मे नॉट बी पॉसिबल फ्रॉम आवर साईड, की तुला पुन्हा फुल टाईम म्हणून हायर करायचं आहे. सो आय कंटिन्यूड अप्लाईंग. पण लकीली त्याच लॅबमध्ये एक नवीन पोझिशन ओपन झाली, बट एका दुसऱ्या टीममध्ये. सो आय डिड नॉट हॅव एनी कनेक्शन्स ओव्हर देअर. मग मी माझ्या टीमला कॉल केला की तुम्ही काही सेटिंग लावू शकता का? तर ते म्हटले आम्ही फक्त तुला एक इंटरव्ह्यू कॉल देऊ शकतो, बाकी पुढचं आमच्या हातात काही राहणार नाही. सो आय वॉज लाईक ओके, आय एम रेडी फॉर इट. मग इंटरव्ह्यू कॉल आला. अँड दॅट इंटरव्ह्यू ॲक्च्युली वॉज वन ऑफ द मोस्ट रिगरस इंटरव्ह्यूज फॉर मी, की एक US गव्हर्मेंटसाठी फुल टाईम एम्प्लॉयमेंटसाठी आपण अप्लाय करतो. अँड दॅट इंटरव्ह्यू वेंट ऑन फॉर लाईक 6 hours. सो फर्स्ट इट वॉज अबाउट अ प्रोजेक्ट प्रेझेंटेशन. मग त्याच्यानंतर 5-on-1 इंटरव्ह्यूज होते, 1-on-1 इंटरव्ह्यूज होते. सो असं करत करत ते 6 तास चाललं. आणि 3 दिवसांनी मला कॉल आला त्यांचा की येस यू हॅव बीन सिलेक्टेड अँड यू विल बी जॉईनिंग अस. सो नाव आय जॉईन्ड इन ॲज अ रिसर्च सायंटिस्ट अगेन इन पॉलिसी मेकिंग, रिन्युएबल एनर्जी सिस्टम्स. आणि तो दुसरा प्रवास सुरू झाला. मग आता त्यावेळेस असं झालं की जेवढे कष्ट घेतलेले ना मास्टर्समध्ये, की पार्ट टाईम जॉब करत होतो, अभ्यास करत होतो, स्वयंपाक स्वतः करत होतो, सगळं म्हणजे इट वॉज ऑल म्हणजे सेल्फ डिपेंडंट. आपण कोणावरती डिपेंड राहू नाही शकत US मध्ये. सो तो एकदम प्रवास पलटला, कारण की पैसा भरपूर यायला लागला. अँड 9 ते 5 जॉब करायचा. वर्क कल्चर भयानक छान. म्हणजे 5 नंतर जर मी 4:15 जरी बसलो ना, तरी माझा मॅनेजर येऊन मला म्हणायचा विनायक इट इज इनफ फॉर द डे, गो होम, टेक सम रेस्ट. दॅट वॉज द काइंड ऑफ वर्क कल्चर दॅट एक्झिस्टेड. सो 5:15 घरी यायचं, 5:30 फ्रेश व्हायचं, 5:30 नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईम सुरू करायचं, 11-11:30 संपवायचं आणि असं चिल मारायचं. म्हणजे इट वॉज लिटरली अशी चिल लाईफस्टाईल सुरू झालेली, की सकाळी 8ला उठणं, 9ला ऑफिस, 5ला घरी, 5:30 ते 11:30 निव्वळ टाईमपास. म्हणजे जे COEPमध्ये जे करत होतो त्याच्यापेक्षा भयानक प्रकार सुरू झालेला. आणि मग 4th सेमिस्टर संपलेलं. मी 3rd सेमिस्टरमध्येच माझं ग्रॅज्युएशन म्हणजे झालेलं माझं. आणि 4th सेमिस्टर संपलं. आणि मग घरच्यांना तिथे बोलवायचं होतं, बिकॉज US मध्ये कॉन्व्होकेशन इज अ बिग थिंग. सो ग्रॅज्युएशन सेरेमनीसाठी मी घरच्यांना प्लॅनिंग करायला लागलो. पण अगेन युनिव्हर्स इज कन्स्पायरिंग. त्या दरम्यान असं झालं की 2nd month into my job देर वॉज अन Indo-US पार्टनरशिप प्रोजेक्ट विच वॉज कॉल्ड ॲज ग्रीनिंग द ग्रिड. आणि त्याच्यात इंडिया आणि US गव्हर्नमेंट असे सोबत काम करत होते. अँड दॅट वॉज द फर्स्ट इंटरॅक्शन विथ अन IAS ऑफिसर. म्हणजे ऑफकोर्स इंडियाचा होता प्रोजेक्ट. सो आय टॉक टू माय मॅनेजर की मला यार ह्या प्रोजेक्टवरती काम करायचं आहे. आय नो इन अँड आउट अ लिटिल बिट ॲटलीस्ट. आय कॅन ऑल्सो हेल्प यू नो टू ट्रॅव्हल इन इंडिया. असं काहीतरी करून मी त्यांना सांगून मी त्या प्रोजेक्टवरती आलो. अँड दॅट वॉज ॲक्च्युली माय फर्स्ट इंटरॅक्शन विथ अन IAS ऑफिसर इन पर्सन इन माय लाईफ. वयाच्या 24व्या वर्षी म्हणेल, 23व्या वर्षी म्हणेल मी. अँड ते बघून मला कळालं की यार IAS इज बियॉन्ड डिस्ट्रिक्ट कलेक्टर. देर आर मल्टिपल डिमेन्शन्स टू अन IAS. दॅट ही इज द ॲक्च्युअली पॉलिसी इम्प्लिमेंटर, वेन ही इज द डिस्ट्रिक्ट कलेक्टर, वेन ही इज द CEO जिल्हा परिषद, अँड वन्स ही गोज इन टू द सेक्रेटरिएट ही इज द वन हू इज मेकिंग दोज पॉलिसीज. आणि ते बघून एकदम फॅसिनेशन आलं की यार आपण आधी विचार करत होतो US ब्युरोक्रॅट्सकडे बघून की असं असतं. पण जे आपण 3rd इयरला विचार केलेला की IAS जे पप्पा आपल्याला म्हणत होते की IAS हो,
तर ते हे ॲक्च्युली इट इज बियॉन्ड डिस्ट्रिक्ट कलेक्टर. कारण की घरचे म्हणताना आय एस हो नाही म्हणत, घरचे म्हणताना कलेक्टर हो म्हणतात. कारण की त्यांचं पण तितकंच लिमिटेड डोमेन असतं. दे एव्हरी वन सीज आय एस ॲज अ कलेक्टर, दे डोंट सी हिम ॲज अ सेक्रेटरीट ऑर सचिव. तर मग त्यावेळेस ते रिअलायझेशन झालं आणि त्यावेळेस असं वाटलं यार US गव्हर्नमेंटसाठी काम करण्यापेक्षा वी कॅन गो बॅक टू आवर कंट्री, वी कॅन स्टार्ट वर्किंग फॉर द इंडियन गव्हर्नमेंट. तर परत यायचं, तर त्या हिशोबाने मॉम वॉज पुशिंग मी. आणि मग त्यावेळेस मग मी असं थोडंसं सुरू केलं की पहिल्यांदी गोष्ट काय केली तर विश्वास नांगरे सरांचं भाषण ऐकलं आणि त्याच्यात एक होतं की विश्वास तुम इस दुनिया में किस लिए आए हो. तर ते म्हणतात की मैं इस दुनिया में संघर्ष करने के लिए आया हो, आय एम हिअर टू स्ट्रगल. अँड देन आय वॉज लाईक इफ आय हॅव टू स्ट्रगल देन वाय नॉट स्ट्रगल फॉर द बेस्ट. मग IASचाच का विचार नाही केला पाहिजे ना आपण. तर अशा हिशोबाने ते एक IASचं जे होतं किंवा UPSCचं जे होतं ते कन्सॉलिडेट होत गेलं. आणि मी पहिली गोष्ट सांगेल की मी ज्यावेळेस ऑडिटोरियममध्ये आलो, आपण प्रार्थना घेतली. तर वी ऑल आर स्पिरिच्युअल बिंग्स. आय मेंटेन माय स्पिरिच्युअलिटी, आय मेंटेन माय कल्चर इवन वेन आय वॉज इन द US. ठीक आहे, तर त्याचं मी काय सांगतो, मनी दिने काय म्हणतो आपण त्याला, मनात जे असतं ते स्वप्नात दिसतं असं म्हणतात. मनी बसे ते स्वप्नी दिसे असं म्हणतात. आणि पप्पांनी नेमकं युगंधर आणलेलं माझ्यासाठी वाचायला. सगळ्यांनी निष्कामकर्मबद्दल वगैरे बोललं आहे, सो आय वुड लाईक टू टेल दॅट. पप्पांनी युगंधर आणलेलं आणि युगंधर पुस्तक असं आहे ना, इट इज अबाउट श्रीकृष्ण. त्याच्यावरती श्रीकृष्णाचा हात आहे आणि त्याचं सुदर्शन चक्र आहे. ते माझ्या बेडच्या बाजूला होतं, मी ते वाचायचो आणि मग ते वाचता वाचता झोपायचो, असं काहीतरी करत होतो. आणि एक मम्मी पप्पा यांना निघायचा वेळ आली, म्हणजे इट वॉज अराउंड 27th, आय स्टील रिमेंबर द डेट, 26-27 जून होतं अँड दे वर अबाउट टू लिव्ह ऑन 28th जून. आणि मला क्लॅरिटीज नव्हती की PhD करायचं आहे की UPSC करायचं आहे, भारतात परत जायचं आहे, कसं करायचं आहे. वाय एम टेलिंग अबाउट दिस, स्पिरिच्युअलिटी किती मॅटर करते. मी गेलो त्या पुस्तकासमोर, हात जोडले आणि श्रीकृष्णाला म्हटलं की कृष्णा, मला फक्त एक क्लॅरिटी दे आज किंवा उद्या किंवा या 2-3 दिवसात, की मी यांना कन्फर्म सांगू शकेल की मला काय करायचं आहे. आणि मी त्या रात्री झोपलो अँड आय गॉट अ ड्रीम. आय सॉ श्रीकृष्णा इन फ्रंट ऑफ मी अँड ही सेड की UPSC कर. ठीक आहे. मी 27 तारखेला आय गेस उठलो. दुसऱ्या दिवशी मम्मी पप्पांना घरी जायचं होतं, दे हॅड अ फ्लाईट. 27 तारखेला उठलो अँड मी मम्मीला सांगितलं की मम्मी मी UPSC करतो आहे, दिस इज फुल अँड फायनल. मम्मी एकदम खुश झाली. पप्पा एकदम टेन्शनमध्ये आले की अरे हा काय करतो आहे, म्हणजे हा काहीच का ऐकत नाही आहे. अँड मी मम्मीला सांगितलं की दिस इज गोइंग टू बी माय लाईफ, आय एम गोइंग टू डू UPSC. भले मी इथनं प्रिपेअर करेल पण मी करेल. आणि पप्पांनी असं काही म्हणजे अगेन्स्ट गेले नाही. ही वॉज लाईक डू वॉट एव्हर यू वॉन्ट टू, राईट. आणि तोपर्यंत क्लॅरिटी आलेली की IAS इज नॉट जस्ट अ डिस्ट्रिक्ट कलेक्टर, इट इज बियॉन्ड दिस थिंग अँड दिस इज समथिंग दॅट वी हॅव अस्पायर्ड फॉर द पास्ट 6-7 months. आणि ती क्लॅरिटी वॉज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी टू चेंज माय लाईफस्टाईल कम्प्लिटली. 28 जूनला मम्मी पप्पा गेले अँड 1 जुलैला आय स्टील रिमेंबर माझा रुटीन एकदम बदलून गेला. आय वोक अप ऑन 1st जुलै ॲट 4:30 in the morning. नाश्ता केला 4:30ला, कॉर्नफ्लेक्स वगैरे जे काय असेल ते खाल्लं. आणि 4:15ला मी लॅब होती आमची, नॅशनल एनर्जी लॅब. सो देर वॉज अ लायब्ररी इन द लॅब इट सेल्फ. खाली लायब्ररीवरती ऑफिस असं होतं. सो आय वेंट देअर, आय सॅट डाऊन देअर. गुगलवरती सर्च करू लागलो UPSC मटेरियल वगैरे आणि थोडंफार डाउनलोड केलं, थोडेफार NCERTs डाउनलोड केल्या अँड आय स्टार्टेड रीडिंग. ठीक आहे. 4:30ला मी 5:15-5:30ला मी सुरू केलं अँड दॅट बिकेम माय लाईफस्टाईल की 5:15ला तिथे ऑफिसमध्ये हजर व्हायचं, 9पर्यंत सकाळी NCERTs वगैरे वाचायच्या, 9 ते 5 जॉब करायचा, 5 ते 5:30 टाईमपास करायचा, 5:30ला पुन्हा बसायचं वाचत, 5:30 ते 11:30 वाचत बसायचं, 11:30ला घरी जायचं, काहीतरी खायचं आणि झोपी जायचं. सो दॅट क्लॅरिटी मी हे का सांगतो आहे, कारण की बऱ्याच वेळेस काय होतं, वी आर गोईंग विथ द क्राऊड, वी आर डुईंग MPSC UPSC बिकॉज एव्हरीवन इज डुईंग इट. ते नको आहे. जोपर्यंत तुम्हाला ती क्लॅरिटी नाही आहे ना, तोपर्यंत तुमच्यात ही कन्सिस्टन्सी किंवा हा सडन चेंज बिलकुल येणार नाही. सी, मोटिवेशनल व्हिडिओज बघून यू आर गोइंग टू रीड इट, लाईक यू आर गोइंग टू रीड एनिथिंग फॉर 1 hour आणि 1 तासानंतर पुन्हा मोटिवेशनची गरज पडते. पण जर तुमच्याकडे जरी क्लॅरिटी असेल ना, तर दॅट सेल्फ मोटिवेशन इज गोइंग टू बी द बेस्ट थिंग फॉर यू. यू वोंट रिक्वायर एनी सिंगल मोटिवेशनल व्हिडिओ की तुम्हाला की नाही का आज बोर होतं आहे, आज अभ्यास करू वाटत नाही, असं होणार नाही. अँड सडनली दॅट लाईफस्टाईल चेंज्ड. कॉम्प्रोमाइजेस कसे करावे लागतात सांगतो.
15-20 days into my preparation, I had by then contacted my friend अभिजित, इथे बसला आहे तो, आणि मी त्याला कॉन्टॅक्ट केला की अभ्या मला UPSC करायचं आहे. तो म्हणतो काय, म्हणजे तू तर आता तिथे वेल सेटल्ड होता, एवढा चांगला जॉब आहे. म्हटलं नाही, UPSC करायचं आहे, अशी अशी पुस्तकं आहेत, एक लिस्ट दिली त्याला मी, म्हटलं ती घे पुण्यातनं आणि ती मला कुरिअर कर. मग त्याने ते एक 8 दिवसात ती पुस्तकं आली. पण कॉम्प्रोमाइजेस कसे करावे लागतात की 15-20 दिवस असा अभ्यास सुरू केला. बट देन आय स्टार्टेड रिअलायझिंग की आपण स्वयंपाकात आणि भांडे घासण्यात खूप वेळ घालवतो आहे. कारण की स्वयंपाक जर स्वतः करायचा असला तर भांडीसुद्धा स्वतःच घासावी लागतात, कारण की ती बाकीच्यांना पण वापरायची असतात. सो आय वॉज स्पेंडिंग अराउंड 1.5 hour एव्हरी डे जस्ट इन कुकिंग, इन क्लिनिंग दोज युटेन्सिल्स. मग मी असा विचार करू लागलो की यार दिस टाईम कॅन बी बेटर युटिलाइज्ड. आणि तिथे कसं होतं, डेन्व्हर इज नॉट लाईक न्यूयॉर्क. तिथे असं काही फूड कार्ट्स वगैरे इमिडिएटली ॲक्सेसिबल नसतात. थोडंसं रिमोट टाऊन आहे. म्हणजे जसं पुणे नगरचं म्हटलं तसंही चालेल की पुण्यात एकदम फूडची ॲक्सेसिबिलिटी इझी आहे, पण नगरमध्ये एवढी इझी नाही आहे किंवा एवढं चांगलं फूड मिळत नाही, आणि ऑफकोर्स अमेरिकन फूड आपल्याला पटत नाही. मग व्हॉट आय थॉट अबाउट इज संडेला कुकिंग करायची, 1-1.5 तास टाकायचं कुकिंगला, आणि ती भाजी 7 दिवस खायची. ती भाजी 7 दिवस खायची, पुढच्या संडेला पुन्हा कुकिंग करायची, आणि ती भाजी पुन्हा 7 दिवस खायची. सो दॅट वॉज द कॉम्प्रोमाइज आय डिसाइडेड टू मेक विथ माय सेल्फ, दॅट आय वॉज गोइंग टू ईट द सेम थिंग फॉर 7 days. भले मी भारतात असताना सकाळची भाजी संध्याकाळी खाणार नाही, बट देअर आय वॉज ट्राईंग टू डू दॅट थिंग की आय एम गोइंग टू ईट द सेम फूड फॉर 7 days. इव्हनिंगला म्हणजे हे लंचसाठी रात्री मी स्वतःला एक टोकन ऑफ अप्रिशिएशन की तू छान करतो, यू आर डुईंग गुड, त्याच्यासाठी मी एक अंड्याचा काहीतरी पदार्थ बनवायचो रात्री फ्रेश. दॅट वॉज ओनली द गिफ्ट आय वॉज गिविंग माय सेल्फ एव्हरी डे टू कीप माय सेल्फ मोटिवेटेड. सो असे 3-4 महिने गेले, अँड देन आय रिअलाइज दॅट आय एम डुईंग गुड, आय एम ॲक्च्युली डुईंग गुड, इवन इफ आय एम लाईक thousands of miles away from my hometown or from India where everyone is preparing full time. पण मी खूप छान करतो आहे, मला एक कॉन्फिडन्स येऊ लागला. अँड आय नेवर हॅड द प्रिव्हिलेज ऑफ कोचिंग, कारण की इट वॉज प्री पॅन्डेमिक टाइम्स. ॲट दॅट टाईम ऑनलाईन कोचिंग वगैरे हे काय ॲक्सेसिबलच नव्हतं किंवा अवेलेबल पण नव्हतं. सो आय नेवर हॅड दॅट सॉर्ट ऑफ कोचिंग, बट आय हॅड गायडन्स फ्रॉम माय फ्रेंड्स इन COEP हू आर प्रिपेरिंग. आणि त्यांचं फक्त एक असायचं की पुस्तकं सांगायची, हे असं असं कर, अँड देन आय यूज टू फाइंड आउट माय ओन पाथ. आणि मी माझ्या पद्धतीने मी माझं प्रिपरेशन असं सुरू केलेलं. अँड 4 months डाऊन द लाईन आय हॅड दॅट सॉर्ट ऑफ कॉन्फिडन्स दॅट आय कॅन क्रॅक दिस एक्झामिनेशन, बट आय नीड टू स्विच फ्रॉम पार्ट टाईम स्टडी टू फुल टाईम स्टडी. मग तो विचार चालू झाला की आता बाय दॅट टाईम माझं बऱ्यापैकी 75% ऑफ द लोन पण नील आउट झालेलं. म्हणजे द डे आय डिसाइडेड दॅट आय विल पर्स्यू UPSC, आय स्टार्टेड सेविंग अ लॉट, की मी वायफळ खर्च कमी केला, अँड आय स्टार्टेड पुटिंग इट टुवर्ड्स माय लोन्स. सो बाय दॅट टाईम 75% ऑफ माय लोन्स वर नल्ड आउट. आणि मग एक कॉन्शियस डिसिजन विचार करायला लागलो की आय शुड स्टार्ट थिंकिंग ऑफ लिव्हिंग माय जॉब. आणि मी माझ्या मॅनेजरला सांगितलं की आय एम थिंकिंग अबाउट लिव्हिंग. ते म्हणले तू वेडा आहेस का, तू 1 वर्ष पण नाही झाला, यू आर डुईंग सच गुड, यू ऑल्सो. मला एक एम्प्लॉई ऑफ द मंथसुद्धा अवॉर्ड मिळालेला त्या 6-7 महिन्यात. सो इट वॉज नॉट दॅट आय वॉज निग्लेक्टिंग माय वर्क. सो ही वॉज लाईक वाय आर यू डुईंग दिस, अँड आय म्हणजे मॅनेजर होती, सॉरी. सो शी वॉज लाईक वाय आर यू डुईंग दिस, अँड आय टोल्ड दॅट लाईक जॅकलिन, यू नो वॉट अन IAS ऑफिसर इज, राईट. अँड ती माझ्या प्रोजेक्टची मॅनेजर होती. सो शी वॉज ऑलवेज इन टच विथ IAS ऑफिसर्स. अँड शी वॉज लाईक येस ऑफकोर्स. म्हटलं आय वॉन्ट टू ट्राय फॉर दॅट. मग ती थोडीशी तिने विचार केला. शी वॉज लाईक वेन आय गो फॉर इट, लाईक दिस इज द बेस्ट थिंग यू कॅन डू इन युअर एंटायर लाईफ, अँड इफ यू वॉन्ट टू अटेम्प्ट इट, गो फॉर इट. इफ यू फेल, कॉल मी आफ्टर 2 years, 2.5 years. आय विल मेक एव्हरीथिंग वर्क आउट फॉर यू, अँड आय विल गेट यू बॅक हिअर. म्हणजे इतकं IASचं जो ऑरा आहे तो इवन इट इज प्रेझेंट इन US. म्हणजे ते बघून मला खूपच छान वाटलं की येस, दे आर सपोर्टिंग मी अँड आय शुड डू दिस. तिचं दुसरं ऑप्शन असं होतं की व्हॉट इज द एक्झाम प्रोसेस. म्हटलं असं असतं, प्रिलिम्स असते, मेन्स असते, इंटरव्ह्यू असतं. तर ती मला म्हटली तू एक काम कर, तू 50 दिवसाचा सबॅटिकल घे, प्रिलिम्स देन परत ये. म्हटलं यार प्रिलिम्स जर क्लिअर झाली तर मेन्स मिस आउट करायची का, बिकॉज आय वॉज कॉन्फिडंट दॅट आय विल बी एबल टू क्लिअर प्रिलिम्स ॲटलिस्ट. तर मी पप्पांना ऑप्शन सांगितले की काय करू. पप्पा म्हटले सबॅटिकल घे. मम्मी म्हटली सोडून ये. पुन्हा तेच. अँड मॉम वॉज व्हेरी हॅपी की येस, थिंग्स आर वर्किंग आउट, ही इज कमिंग बॅक. आणि पुन्हा मग आता ह्यावेळेस पुन्हा हेच केलं, रेजिग्नेशन दिलं, आणि मग घरी फोन केला, रेजिग्नेशन दिले.
परवा परत येतो आहे. आणि पप्पा वॉज लाईक अगेन ऑलवेज सपोर्टिव्ह. त्यांनी असं कधीच की तू माझ्या डिसिजन्सच्या अगेन्स्ट का जातो आहे असं कधीच हे केलं नाही. ही वॉज लाईक ठीक आहे तू बिंदास ये. इंडियात रिटर्न आलो 2019मध्ये एप्रिल एंडला. इट वॉज 1 month फॉर प्रिलिम्स. 2019चा अटेम्प्ट. 1 का 2 जूनला प्रिलिम्स होती अँड आय स्टार्टेड प्रिपेरिंग फुल टाईम. एक सडनली ते 7-8 तासाचा जो अभ्यास होता, 8 तासाचा अभ्यास आणि 8 तासाचा जॉब, इट सडनली वेंट टू 12-13 hours अभ्यास, गुड फूड, फ्रेश फूड एव्हरी टाईम. सकाळचा नाश्ता टाईमवर मिळत होता, जेवण वेळेवर मिळत होतं. सो आय वॉज कम्प्लिटली फोकस्ड ऑन स्टडीज. अँड प्रिलिम्स आली, प्रिलिम्स क्लिअर झाली. आणि त्यावेळेस की तेच गोईंग विथ द फ्लो, गोईंग विथ द क्राऊड, आय डिसायडेड दॅट आय विल गो टू दिल्ली. आणि मी गेलो दिल्लीला. 8 दिवसात ज्यावेळेस आन्सर्स कीज चेक केल्या त्यावेळेस ठरवलं की 102-103 मार्क्स येत आहेत, विच वॉज बेअर मिनिमम टू क्वालिफाय. अँड आय वॉज लाईक इट मे बी पॉसिबल दॅट आय विल क्वालिफाय. आणि मग दिल्लीला गेलो. मेन्सचा काहीच अभ्यास केलेला नव्हता बरं का आत्तापर्यंत. मॅथ्स ऑप्शनल होता. हार्डली 40-50% सिलेबस कवर्ड होता. पण जसं यशवंतने सांगितलं त्याच्या आयुष्यात एक सेल्फ इगो आला. अँड तो इगो माझ्या आयुष्यात आला, तो ॲरोगन्स माझ्या आयुष्यात आला की यार वी हॅव बीन सक्सेसफुल एव्हरीवेअर. UPSC काय एक डाव्या हाताचा मळ आहे असं वाटायला लागलं मला. अँड सडनली आय वॉज लाईक 50-60% म्हणजे मॅथ्सवरती मी आरामात क्लिअर होणार. कनिष्ठ सरांचा रिझल्ट लागलेला त्यावेळेस 360 मार्क होते. आय वॉज लाईक 360 नाही तर 340 तर काढू. आणि GSमध्ये एक 31 मार्क कमी पडले तरी चालतील, काय फरक पडतो आहे. IAS तर आपण पहिल्याच अटेम्प्टमध्ये होणार. दिल्लीत गेलो. सडनली एक वेगळीच प्रेशर सिच्युएशन, डूम्ड सिच्युएशन अशी सुरू झाली तिथे. पुन्हा तेच की वेळेवर जेवण मिळेना, सकाळी 7-8ला उठायचं. आणि आय वॉज स्टील लाईक की हां नाही आपलं होणार आहे, म्हणजे काहीच इश्यू नाही. अँड इतका ॲरोगन्स होता, इतका नेग्लिजन्स होता बाय दॅट टाईम फर्स्ट प्रिलिम्स क्लिअर केल्यामुळे की आय कम्प्लिटली स्टार्टेड निग्लेक्टिंग आन्सर रायटिंग. मी पहिलं आन्सर माझं आयुष्यातलं 2019चा रिझल्ट लागल्यानंतर प्रिलिम्सचा 40 दिवसांनी रिझल्ट लागायचा त्यावेळेस, त्याच्यानंतर लिहिलं मी फर्स्ट आन्सर. आणि बाय दॅट टाईम आय वॉज जस्ट ट्राईंग टू गो थ्रू मॅथ्स सिलेबस, कारण की तो झालेला नव्हता. आणि ॲरोगन्स किंवा नेग्लिजन्स इतका होता की एक पर्टिक्युलर क्लासचं मटेरियल असतं ते गुगल ड्राईव्हवर अवेलेबल होतं, ते डाउनलोड करून प्रिंट करून ठेवलेलं. त्याच्यात बघितलंसुद्धा नव्हतं की हे कॉन्सॉलिडेटेड आहे की याच्यात 100% सिलेबस कवर्ड आहे की नाही. आता टेलिग्राम, इन्फोडेमिक, इन्फॉर्मेशन भरपूर होती म्हणून ते करून लागलो आणि ते संपवलं. बट आफ्टर द एक्झाम आय रिअलाइज दॅट इट वॉज ओनली 60% ऑफ द सिलेबस, की तो मी 100% मॅथ्सचा सिलेबस कवरच केला नव्हता. आणि मेन्सला गेलो विथ 60% सिलेबस विथ ॲरोगन्स. तिथे जे COEPचे काही मित्र होते ते म्हणायला लागले तू फर्स्ट ऑफ ऑल तू आला आहे, 1 महिन्यात प्रिलिम्स क्लिअर केली आहे आणि तू इथे आम्हाला कॉम्पिटिशन्स येते. आणि ती एकदम सडनली डोक्यात हवा भरायला लागली की हां म्हणजे हम्मे कुछ बात है किंवा वी हॅव दॅट एक्स फॅक्टर. आणि असंच एक्झाम दिली. एसेचा पेपर झाला. GS1 भारी केला. GS2 थोडंसं आय ओपनर होता की आपली लायकी नाही UPSC द्यायची असं वाटायला लागलं. की एक आर्टिकल माहिती नव्हतं, एक कमिटी रिपोर्ट माहिती नव्हता पॉलिटीमध्ये लिहायला. GS3 आला. पुन्हा म्हणजे थोडेसे डोळे अजून उघडले की खरंच आपली लायकी नाही UPSC द्यायची. बट आय स्टील वेंट फॉर GS4 की एक ते व्यवस्थित झालं. अँड देन 5 दिवसाच्या गॅपनंतर मॅथ्सचा पेपर दिला, पेपर 1. पेपर 1 नंतर तर मी रडलोच, कारण की जसं सांगितलं की ॲट दॅट टाईम आय रिअलाइज की आपला हे सिलेबसमधलंच नाही आहे आपल्या. आणि पेपर 1 मी हार्डली आय गेस आय हॅड अटेम्प्टेड 150 मार्क्स आउट ऑफ 250. अँड देन आय रिअलाइज दॅट ह्या अटेम्प्टमध्ये आपली काहीच लायकी नाही, आपल्याला इंटरव्ह्यू कॉलसुद्धा येणार नाही आहे. आपण जर 150 मार्काचा पेपर अटेम्प्ट करून येतो आहे. आणि तिथे गिरीश होता, गिरीश यादव, हिज फॉर्मर IPS, आपल्या चाणक्यचाच स्टुडंट होता तो. अँड ही वॉज लाईक विना जेवायला चल. अँड आय वॉज लाईक मी नाही येणार जेवायला, माझी म्हणजे इतकी फाटली आहे की मी करूच शकत नाही, मी जेवण करूच शकत नाही. आणि पेपर 2 दिला. पेपर 2मध्ये सिमिलर सिच्युएशन, 170 मार्क्स अटेम्प्ट करून आलो. अँड दॅट वॉज द बिगेस्ट आय ओपनर की आय एम नॉट इवन गोइंग टू गेट ॲन इंटरव्ह्यू कॉल. मग आता काय करायचं, आपण एक 70 लाखाचा जॉब सोडून आलो आहे. आय वॉज ट्राईंग टू म्हणजे मी प्रत्येक वेळेस हाच विचार करायचो की मी किती पैसा लूज आउट करतो आहे UPSC अटेम्प्ट देऊन. अँड आय वॉज लाईक की ठीक आहे आता हे एवढं सगळं सोडून आलो आहे, आता करायचं काय. एक 10 दिवस घेतली. पुन्हा थोडंसं स्वतःला स्टेबिलाइज केलं, बघितलं. दॅट वॉज द फर्स्ट फेल्युअर ॲक्च्युली ऑफ माय लाईफ. अँड देन आय वॉज लाईक एवढा सक्सेस भेटला आहे, हा फेल्युअर आला आहे, इट इज ट्राईंग टू टेल यू दॅट की पट्टीत राहा, पट्टीच्या बाहेर जाऊ नको, ओव्हर कॉन्फिडन्स होऊ नको. यू हॅव दॅट इन यू अँड यू विल बी एबल टू डू इट.
घरच्यांना सोबत बसवलं, घरच्यांना सांगितलं. घरचे म्हणत होते की इंटरव्ह्यू कॉल तर नक्की येणार तुला. म्हटलं घरच्यांना एक रिॲलिटी चेक दिला की एवढा अटेम्प्ट केला आहे, इट इज नॉट पॉसिबल फॉर मी टू गेट अन इंटरव्ह्यू कॉल. गिव्ह मी वन मोर टाईम आणि मी याच्यात काहीतरी होऊन दाखवणार अँड आय विल ट्राय टू बी अमंग द टॉप 100. दॅट वॉज द थिंग आय टोल्ड दॅम 15 days after my 2019 मेन्स, दॅट आय विल बी समवेअर अमंग द टॉप 100. जस्ट गिव्ह मी दिस इयर. आणि जर ह्यावर्षी जर मी लिस्टमध्येच जर नसलो ना तर आय विल इदर गो बॅक टू USA ऑर आय विल फाइंड अ जॉब अँड आय विल स्टार्ट प्रिपेरिंग पार्ट टाईम. म्हणजे जॉब करता करता मी एक अजून अटेम्प्ट देईल फार तर फार, बट कन्सिडर दिस ॲज माय लास्ट अटेम्प्ट वर्किंग फुल टाईम. आणि तोपर्यंत म्हणजे कसं झालेलं ना, ज्यावेळेस मी इंडियात आलेलो त्यावेळेस कुणालाच आयडिया नव्हती की मी इंडियात येऊन UPSC करतो आहे. आय यूज टू कीप दॅट टू माय सेल्फ किंवा माझ्या फॅमिलीपर्यंत. पण प्रिलिम्सचा जसा रिझल्ट लागलेला ना 19चा, आईने स्टेटस ठेवलेला की कॉंग्रॅच्युलेशन्स बेटा, क्लिअर्ड UPSC प्रिलिम्स. आणि मला त्या दिवशी फोन यायला लागले सगळ्यांचे, अरे कॉंग्रॅच्युलेशन्स भावा, असं तसं. अँड आय वॉज लाईक यांना कळतं आहे कसं, मी कोणाला सांगितलेलं नाही आहे. प्रिलिम्समध्ये इतकी वेगवेगळी लोकं भेटतात की कोणी ओळखीचं पण नसतं एका इन्स्टिट्यूटमध्ये. सो एव्हरी वन स्टार्टेड कॉलिंग मी. आय वॉज लाईक होतं आहे काय. मग मी एका कुणाला तरी विचारलं, म्हटलं हे कुठं कळालं. तर तो म्हटला की मम्मीचा स्टेटस आहे, तो मम्मीने स्टेटस ठेवला आहे. म्हटलं बरं. मग मम्मीला म्हटलं तो स्टेटस काढून टाक, मला खूप फोन येत आहेत, मला डिस्टर्ब होतं आहे. आणि ज्यावेळेस मेन्स झालेली, मेन्सचा रिझल्ट लागला, म्हणजे मी ते आधी पेपटॉक झालेला घरच्यांना की एवढा अटेम्प्ट द्या, आय विल ट्राय टू डू माय बेस्ट ड्युरिंग दिस अटेम्प्ट. आणि जानेवारीत रिझल्ट लागला. मम्मीला सांगितलं, मम्मी स्टेटस ठेव ना, सॉरी बेटा कुडंट क्लिअर मेन्स, बेटर लक नेक्स्ट टाईम. आणि लिटरली दॅट वॉज अ टॉक. म्हणजे लिटरली मी बोललेलो होते तिला. आणि जे आई आणि मुलाचं भांडण असतं ते त्यावेळेस झालेलं की तू हे असं का करतोयस, तुला कळतं का आमच्या भावना काय असतात. अँड आय लाईक नाही, जोपर्यंत फायनल लिस्टमध्ये नाव नाही तोपर्यंत स्टेटस नाही, काहीच नाही. तर ते तसं झालं आणि आय स्टार्टेड प्रिपेरिंग. जी पेपटॉक दिली घरच्यांना. अँड सिन्स आय हॅड डिसाइडेड दॅट दिस इज गोइंग टू बी माय लास्ट अटेम्प्ट प्रिपेरिंग फुल टाईम, आय वॉज लाईक इस बार या कभी नाही. आणि मी सडनली अगेन मी ठरवलं की दिल्लीत नाही जायचं आहे, घरी बसून अभ्यास करायचा आहे, घरी व्यवस्थित अभ्यास होतो आहे, आपण प्रिलिम्स घरी बसून क्लिअर केली आहे, सो वी डू नॉट नीड दिल्ली. अँड आय अगेन चेंज्ड माय रुटीन. 4:30 वेकिंग अप, 16 तास अभ्यास करायचा, दिवस 15-16 तास आरामात अभ्यास व्हायचा माझा. लिटरली सांगतो मी, आय डिड दिस फॉर 14 months. आय यूज टू स्लीप फॉर 5.5 hours. 1 तास जेवण, आंघोळ वगैरे बाकीच्या गोष्टी. आणि असे करून मी 16 तास कसे ना कसे काढायचो. आय यूज टू डू दॅट. अँड जे मिस्टेक्स मी फर्स्ट अटेम्प्टमध्ये केलेला, मॅथ्सचा पोर्शन न संपवणं, UPSCचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स ॲनालाइज नाही करणं किंवा रायटिंग कमी करणं, आय स्टार्टेड वर्किंग ऑन दोज थिंग्स. अँड त्या सगळ्या गोष्टींवर मी इतकं एक्सटेन्सिव्हली हे केलं. अँड द गुड थिंग विच फेवर्ड मी वॉज आय न्यू आफ्टर 2019 मेन्स मॅथ्स का पेपर टू इट सेल्फ दॅट आय एम नॉट गेटिंग अन इंटरव्ह्यू कॉल. सो आय वॉज नॉट प्रिपेरिंग फॉर पर्सनॅलिटी टेस्ट, की ते एक मनात कुठंच नव्हतं की PT आपल्याला कॉल येणार आहे. सो मी इमिडिएटली मेन्सची तयारी सुरू केलेली. सो आय हॅड दॅट 4-5 months एक्स्ट्रा फ्रॉम अदर ॲस्पायरंट्स हू आर ॲक्च्युअली रायटिंग दॅट पर्टिक्युलर मेन्स. सो बाय जानेवारी आय हॅड फिनिश्ड माय मॅथ्स सिलेबस. आय हॅड म्हणजे सप्टेंबर 26ला मेन संपलेली 19मध्ये. आणि बाय जानेवारी आय हॅड फिनिश्ड माय मॅथ्स सिलेबस. आय हॅड स्टार्टेड आन्सर रायटिंग. आय हॅड स्टार्टेड रायटिंग फुल लेंथ टेस्ट्स. म्हणजे हे व्यवस्थित सुरू झालेलं. आणि मी ह्यावर्षी आय वॉज ऑल्सो टार्गेटिंग फॉर फॉरेस्ट सर्व्हिसेस, कारण की सिव्हिल सर्व्हिसेस नाही झालं तर घरच्यांना ॲटलिस्ट काहीतरी दाखवायला तर पाहिजे पोस्ट. तर त्यासाठी फॉरेस्ट सर्व्हिसेस पण ट्राय करत होतो. सो आय वॉज ऑल्सो अलॉंग विथ प्रिपेरिंग फॉर प्रिलिम्स, की ह्यावर्षी कमीत कमी 20 मार्क वाढवायचेत. बिकॉज फॉरेस्टचा कट ऑफ लास्ट इयर म्हणजे 19मध्ये होता 116 आणि मला होते 102. सो प्रिलिम्समध्ये आपल्यालाही माहिती आहे की एक मार्क वाढवायला किती झिजावं लागतं. सो आय वॉज बॅलन्सिंग एव्हरीथिंग अँड आय वॉज प्रिपेरिंग. कोविड आला, अगेन आय गॉट दोज 2-3 months एक्स्ट्रा. म्हणजे अजून कन्सॉलिडेट झाली प्रिपरेशन. अँड आफ्टर प्रिलिम्स आय वॉज लाईक 100% फॉरेस्ट सर्व्हिसेसचा कट ऑफ क्लिअर होणार. घरी सांगितलं की येस आय एम गोइंग टू प्रिपेअर फॉर मेन्स, दोन्ही पण, सिव्हिल सर्व्हिसेसची पण आणि फॉरेस्टची पण. आता दुसरी गोष्ट त्यावेळेस अशी झाली की दीदीच्या लग्नाचं चालू झालं. मला मोठी बहीण आहे, ती डॉक्टर आहे. आणि ऑक्टोबरमध्ये आय गेस प्रिलिम्स संपलेली. आणि त्याच्या आधीपासूनच लग्नाचं चालू होतं. बट सिन्स नोव्हेंबरमध्ये ती मणिपालला असते कर्नाटकामध्ये, शी इज डुईंग हर PG. सो ती घरी येणार होती. सो त्यावेळेस सगळे पाहुणे वगैरे येणार होते. म्हणजे 5 दिवसात 4 जणांना भेटायचं आणि आपल्या पद्धतीप्रमाणे त्याच्यातल्या म्हणजे ॲटलिस्ट पुढे गोष्ट घेऊन जायची किंवा काय.
मग घरच्यांना मी सांगितलं की मी तर एक दिवस नाही देऊ शकत, म्हणजे असे 4 दिवस जर मी दिवाळीत देत असेल ना तर मला पुढच्या वर्षी परत बसावं लागेल. सो मी काकांच्या घरी जायचो. काकांचं घर हार्डली अर्धा किलोमीटर पाऊण किलोमीटर आहे तिथनं माझ्या घरापासून. सो आय यूज टू गो टू हिज प्लेस, आय यूज टू स्टडी. आणि घरचे पाहुण्यांना सांगायचे की मुलगा UPSCचा अभ्यास करतो आहे, पुण्यात आहे आणि तो काही येऊ शकणार नाही कारण की एक दिवस पूर्ण जातो. सो दॅट वॉज द सपोर्ट विच आय वॉज गेटिंग. आणि असं झालं की डिसेंबर 10च्या आसपास ताईचं लग्न ठरलं. आणि मग त्यांचं पण सुरू झालं की आता लग्न लवकरात लवकर करून घ्यायचं, ॲटलिस्ट एंगेजमेंट तरी डिसेंबरमध्ये करून घेऊ. जानेवारीमध्ये सिव्हिल सर्व्हिसेसची मेन्स, फेब्रुवारी एंडला किंवा मार्चच्या फर्स्ट वीकला फॉरेस्ट सर्व्हिसेसची मेन्स. मी इतकी गयावया केली घरच्यांना लिटरली. जिजूंना फोन करून, जिजूंच्या आईवडिलांना फोन करून सांगितलं की प्लीज मला एवढं करा की मार्च नंतर लग्न ठेवा. ठीक आहे, जमलं आहे तुमचं. जानेवारीत तुम्हाला वाटेल की तुम्हाला वाटेल की ठीक आहे, जानेवारीमध्ये एक्झाम संपती आहे सिव्हिल सर्व्हिसेसची, त्याच्यानंतर आपण लग्न करू. पण प्लीज मला फॉरेस्ट सर्व्हिसेसच्या मेन्सपर्यंत सगळं व्यवस्थित करू द्या. कारण की तुमचं झालं आहे सगळं, तुम्ही डॉक्टर आहात, दीदी डॉक्टर आहे, तुम्ही कमावताल भरपूर, पण माझ्या करिअरचं काय? कारण की मी एवढं सगळं सोडून येतो आहे, तर मला एवढी ऑपॉर्च्युनिटी द्या, मला 3 महिने द्या, त्याच्यानंतर मी पण एन्जॉय करू शकेल, तुम्ही पण एन्जॉय करू शकाल. आणि दॅट रिक्वेस्ट वॉज फायनली ॲक्सेप्टेड. की ठीक आहे, लग्न ठरलं. तिचं लग्न होतं 10 मार्चला. फॉरेस्ट सर्व्हिसेसची मेन संपलेली 7 मार्चला. सो आय गॉट लाईक गुड 3-4 days फॉर दॅट पर्टिक्युलर मॅरेज. कमिंग बॅक टू सिव्हिल सर्व्हिसेस मेन्स, की मुंबईला गेलो. तीच 3 मित्र मेन्स देणारी, तेच हॉटेल, तीच रूम, म्हणजे आमचं नशीब असं. आणि त्या रूममध्ये बसलो आणि एसेच्या आदल्या दिवशी म्हणजे भयानक रडलो. कारण की 14 महिने झालेले, घरातनं बाहेर पडलेलो नाही. आजी US असताना वारलेली, आजीचं वर्ष श्राद्ध होतं, पण नातेवाईकांना भेटायचं नाही कारण की टोमणे मारणारे भरपूर असतात. सो नातेवाईकांना भेटायचं नाही म्हणून वर्ष श्राद्धाला न जाता त्याच्या आधीच जिथे त्यांची अंतिमविधी केलेली तिथे जाऊन दर्शन घेऊन आलेलो, पण वर्ष श्राद्धाला जायचं नाही ठरवलेलं. म्हणजे लिटरली घरातनं इतके इम्पॉर्टंट फंक्शन्स असताना, पाहुणे असताना गेलेलो नाही आहे, दीदीला बघायला आलेले, हे सगळं असताना कुठेच कोणाशीच कॉन्टॅक्टमध्ये नव्हतो, माझ्या रूममध्ये होतो. आणि ते मला इतकं भारावून आलं त्या दिवशी, एसेच्या आदल्या दिवशी, की मी रडलो खूप. की मी त्यांना दोघांना सांगितलं की 14 महिने झाले मी काहीच करत नाही आहे, मी फक्त आणि फक्त रूममध्ये बसून आहे ना, अभ्यासाव्यतिरिक्त मी काहीच केलेलं नाही. फक्त हार्डली ते वीकेंड्सला एखादा पिक्चर बघितला आहे, ते पण आपल्या फोनवर किंवा लॅपटॉपवरती असा पिक्चर बघून मी असं 14 महिने काढलेत. आणि मला कळत नाही की जर मला कोणी विचारलं की कैसा था ये साल, तर मी त्यांना काय सांगू. पण ते रडण्याने मी इतका काम डाऊन झालो ना, इतका पीसफुल झालो. मग मी तो एक पॉझिटिव्हली विचार केला की यार आपण काहीच केलेलं नाही, आपण फक्त अभ्यास केलेला आहे. म्हणजे आपण आयुष्यभर वयाचे 25-26 वर्ष जेवढा अभ्यास केलेला नाही ना, तेवढा आपण या शेवटच्या 14 महिन्यात केला आहे आणि आपल्याला याचं फळ नक्की मिळणार. एसे झाला, GS1, 2, 3, 4 झाला अँड आय वॉज कॉन्फिडंट की होणार आहे काहीतरी. पण ते 5 दिवस इतके धाकधुकीचे गेले ना, कारण की मॅथ्स येणार होता. मॅथ्सला मागच्या वर्षी फक्त 178 मार्क होते 500पैकी, आणि मी कुठे विचार करत होतो 330-340चा. तर मॅथ्सचा पेपर आला, पण तरी एक कॉन्फिडन्स होता कारण की ह्यावर्षी खूप मेहनत घेतलेली होती. अँड आय वॉज एक्सपेक्टिंग ॲटलीस्ट 100 मार्क्स मोर फ्रॉम लास्ट इयर्स अटेम्प्ट. सो तो पण पेपर एकदा चांगला गेला ना, त्यावेळेस मी गिरीशच होता सोबत, परत तो पण होता मेन्सला, IPS आहे तो, बट ही वॉज ट्राईंग फॉर दिस थिंग. आणि मी गिऱ्याला बोललो की गिऱ्या लास्ट इयर रडलो होतो, पण ह्यावर्षी इंटरव्ह्यूला तुझ्यासोबत नक्की येणार. कारण की गिऱ्याचं असं आहे ना की तो भले IPS आहे त्याच्यामुळे तो थोडा रिलॅक्स झाला आहे, तो अभ्यास नव्हता करत एवढा, अटेम्प्ट देत होता, बट आम्हाला एवढं नक्की गॅरंटी असायची की तो इंटरव्ह्यूला जाणार. मी त्याला म्हटलं गिऱ्या ह्यावेळेस इंटरव्ह्यूला आहे तुझ्यासोबत. तशीच फॉरेस्टची मेन्स आली, फॉरेस्टची मेन्स गेली. अगेन आफ्टर फॉरेस्ट मेन्स आय वॉज लाईक याचा पण इंटरव्ह्यू कॉल येणार आणि आपण बघूयात आता कसं करायचं आहे, काय करायचं आहे. आता दीदीचं लग्न झालं 10 मार्चला आणि 22 मार्चला रिझल्ट लागला मेन्सचा. अँड इट वॉज लाईक की ठीक आहे, आय हॅव क्वालिफाईड. एकदम उत्स्फूर्त वातावरण की सिव्हिल्सची क्वालिफाय झाली आहे. आणि मम्मीचे असे हात वळवळ करतायत की स्टेटस टाकायचं आहे. मी म्हटलं नाही, जोपर्यंत फायनल लिस्टमध्ये नाही तोपर्यंत काही करायचं नाही. आणि तिने तिच्या त्या भावना आवरल्या, तिने स्वतःला कंट्रोल केलं अँड आय स्टार्टेड प्रिपेरिंग फॉर इंटरव्ह्यू. अगेन तेच वारं, गोईंग विथ द क्राऊड. सो आय वेंट टू दिल्लीला गेलो आणि आय वॉज लाईक प्रिपरेशन चालू करू, मॉक इंटरव्ह्यूज वगैरे देत जाऊ. जसं
शुभमने सांगितलं की महाराष्ट्रातले कोचिंग क्लासेसचे मॉक्स द्यायचे नाही असं ठरवलेलं मी, कारण की मी असं ऐकलेलं की खूप फॅक्च्युअल क्वेश्चन्स विचारले जातात किंवा खूप महाराष्ट्र बेस्ड क्वेश्चन्स विचारले जातात विच मे नॉट बी सूटिंग माय प्रोफाईल. सो मी ते त्यावेळेस निग्लेक्ट केलेलं, म्हणून मी ॲक्च्युली दिल्लीला गेलेलो की दिल्लीचे हे देऊ आपण मॉक्स. सो आय वेंट टू दिल्ली आणि 10 दिवसात कोविड सेकंड वेव्ह आली. UPSCचं सर्क्युलर आलं दॅट वी आर पोस्टपोनिंग इंटरव्ह्यूज. सो माझा जो आधीचा इंटरव्ह्यू होता 14 जूनला, इट गॉट पोस्टपोन्ड आणि डेट्स नव्हत्या. आणि त्यावेळेस भीती अशी वाटली की अगेन स्पिरिच्युअल टच कसा असतो की 14 जूनला विनायकी चतुर्थी होती, माझं नाव विनायक, जन्म संकष्टी चतुर्थीचा. सो लाईक बाप्पांचा तर आशीर्वाद आहे आपल्यावरती. सो हा इंटरव्ह्यू म्हणजे आपण यावेळेस तर क्रॅक करतोय, पण जसं ते पोस्टपोन झालं ना, ती मनात धाकधूक सुरू झाली की यार बाप्पांनी आशीर्वाद काढून घेतला की काय आपल्यापासून. आणि मग ते म्हणजे ती त्यावेळेस तशी धाकधूक सुरू झाली अँड आय इमिडिएटली रिटर्न. की जशी सेकंड वेव्ह सुरू झाली ना, दिल्लीत 15 20 हजार केसेस येत होते एका दिवसात. मी पटकन निर्णय घेतला, मी पटकन भारतात परत नगरमध्ये परत आलो. मग काय करायचं, मग पुन्हा ते की डेट्स नव्हत्या, काहीच आयडिया नव्हती कधी होणार आहे, काय होणार आहे. अँड सडनली व्हॉट हॅपन्ड इज आय स्टार्टेड म्हणजे मी माझ्या जुन्या याच्यात व्यसनात गेलो की ॲमेझॉन प्राईम, नेटफ्लिक्स सुरू झालं पुन्हा. दररोज 2 महिने बघायचे, असे 5-6 दिवस चालले. आणि मग एक सडन रिअलायझेशन झालं की यार आपण काय करतो आहे, आपल्याकडे इतका भारी चान्स आहे, आपल्याला 2 महिने तरी एक्स्ट्रा मिळणार आहेत इंटरव्ह्यू प्रिपरेशनसाठी, आपण ते का वाया घालवतो आहे. अँड सो आय वॉज लाईक की ठीक आहे, आता ॲटलिस्ट मॉक्स तरी बुक करू आणि त्यानुसार बघू आपली प्रिपरेशनची लेवल काय आहे. आता मी मॉक्स सांगेल थोडंसं. फर्स्ट मॉक विच आय डिसाइडेड टू गिव्ह वॉज चाणक्य मंडळ्स मॉक. ऑनलाईन होता अँड द इंटरव्ह्यू स्टार्टेड ऑन अ व्हेरी हाय नोट. की सरांनी सुरुवात केली आणि सरांनी एकदम छान उत्तरं वगैरे चालू होती. आणि लोकांना हेच वाटायचं की US रिटर्न आहे, कॉन्फिडन्स असणार आहे तेवढा, इंग्लिश फ्लुएंट आहे, विच आर वर्थलेस थिंग्स है ना. तुमच्याकडे कंटेंट लागतो, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तुमच्याकडे सपोर्टिंग आर्ग्युमेंट्स लागतात, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ज्या होत्या माझ्याकडे बिकॉज आय हॅड स्टडीड रिगरसली फॉर मेन्स. सो सरांचा जेवढा सेक्शन होता तो छान झाला. त्याच्यानंतर शेकटकर सर होते, त्यांचा सेक्शन भारी झाला. आणि त्याच्यानंतर आले भल्ला सर. ठीक आहे, भल्ला सर आले आणि ही स्टार्टेड आस्किंग मी क्वेश्चन्स. ही वॉज अगेन व्हेरी इम्प्रेस्ड की येस यू आर फ्रॉम कोलंबिया युनिव्हर्सिटी, यू आर अ गोल्ड मेडलिस्ट. अँड ही वॉज लाईक ठीक आहे, मास्टर्स इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग ना, मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे प्रश्न विचारणार तुला. अँड आय लाईक ओके, म्हणजे आणि दो. सो सरांनी पहिला प्रश्न विचारला, विनायक व्हॉट इज झिरोथ लॉ. मी सांगितलं झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. मी सांगितलं. विनायक व्हॉट इज फर्स्ट लॉ. मी सांगितलं. आणि सरांनी विचारलं विनायक व्हॉट इज सेकंड लॉ. मी सांगितलं. थर्ड लॉ ब्लँक. म्हणजे काही सुचेना. म्हणजे यशवंतने जसं सांगितलं ना प्रिलिम्स नंतर ब्लँक झालेलं तो, तसं मला झालं की अरे हे काहीतरी वेगळंच झालं. मग म्हटलं सर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, आय एम नॉट एबल टू रिमेंबर इट ॲट दिस मोमेंट. सर हसले. म्हणजे सरांनी एक रिडिक्युलिंग म्हणजे स्माईल दिली. सर म्हटले व्हॉट इज फोर्थ लॉ. म्हटलं सर फोर्थ लॉ तर एक्झिस्टच करत नाही, मी जेवढं वाचलं आहे ना म्हटलं मास्टर्समध्ये बॅचलर्समध्ये 3च लॉ आहेत. सर म्हटले नो विनायक, यू आर अ मास्टर्स, यू आर गोल्ड मेडलिस्ट, द फोर्थ लॉ इज अंडर कन्स्ट्रक्शन आणि तो तुला माहिती पाहिजे बिकॉज यू आर अ मास्टर्स, यू हॅव वर्कड इन एनर्जी सेक्टर, सो यू शुड नो दॅट. ठीक आहे म्हणे, तुझा काहीच अभ्यास नाही मेकॅनिकल इंजिनिअरिंगवरती, दिस गोल्ड मेडल इज जस्ट फॉर नेम सेक, आय एम नॉट गोइंग टू आस्क यू एनी मोर क्वेश्चन्स ऑन मेकॅनिकल इंजिनिअरिंग. आणि तो असं झाला की मी जिमी अँडरसन आहे, कोणी इंडिया इंग्लंड सिरीज बघितली असेल, मला असं वाटलं मी जिमी अँडरसन आहे आणि बुमराने येऊन मला बाउन्सर टाकला, माझ्या डोक्याला लागला आणि मी पडलो आहे. म्हणजे इतका बॅकफुटवर गेलो मी त्यावेळेस की मला आता पुढचे प्रश्न कसे आन्सर करायचे, कारण की सरांनी लिटरली मास्टर्सची धज्जी उडवली, गोल्ड मेडलची धज्जी उडवली. सर म्हटले तुझा मेकॅनिकलचा काहीच अभ्यास नाही, मी विचारणारच नाही तुला. गुड आफ्टरनून, हाऊ आर यू? गुड आफ्टरनून सर, आय एम डुइंग वेल, हाऊ आर यू सर? Great, great. You are a master's in mechanical engineering? Yes, sir. I specialized in energy systems. So very little less in the mechanical engineering, but more in the optimization modeling and optimization modeling. Very good. What is the zeroth law of thermodynamics? Yes, sir. So the zeroth law of thermodynamics, it states that if two bodies A and B are in equilibrium and B and C are in equilibrium, then in that case A is in equilibrium with C. What is the first law of thermodynamics? So the first law of thermodynamics, it states that it is impossible to have a perpetual
machine which does not give and which does not have a source and a sink. So there has to be energy transfer associated with powering a work machine. What is the second law of thermodynamics? I'm not able to remember that. Sir. What is the third law of thermodynamics? Sir, I'm not able to remember. And what is the fourth law of thermodynamics? Sir, as far as I know, there are only 4 laws, which is zeroth laws and the first 3 laws. There is a proposed fourth law of thermodynamics. Sir, I'm See, not aware. you are a master's in, energy transfer systems. Yes, sir. And you are not aware of, second and third law of thermodynamics, which is very strange. Because second and third law, they are ultimate laws about entropy. Entropy for absolute zero and entropy in an irreversible system. Okay? Yes. And there is hardly, basically that you go into the specialization of energy if you are not aware of these laws. Please brush up. Yes. And there is a proposed fourth law also. See what is that. It Yes, is sir. talking of ever ascending entropy. Okay? Yes, sir. Good. Anyway, I think, then there is no point in asking you more about mechanical engineering. You may kindly brush up on this. आणि सरांनी पुढचा प्रश्न विचारला की विनायक हू इज द थर्ड प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. आणि मी इतका म्हणजे जंबल झालेलो मी, पण तरी मी थोडंसं कॉन्फिडेंटली उत्तर दिलं, सर इंदिरा गांधी. कारण की आपलं कसं असतं की जवाहरलाल नेहरू फर्स्ट, लालबहादूर शास्त्री सेकंड, इंदिरा गांधी थर्ड. आपण गुलजारीलाल नंदा होते, बट ही वॉज अन ॲक्टिंग प्राईम मिनिस्टर, सो आय वॉज नॉट कन्सिडरिंग हिम ॲज लाईक सेकंड ऑर फोर्थ. सो मी सांगितलं इंदिरा गांधी, आणि भल्ला सर म्हटलं इट इज द 8th वंडर ऑफ द वर्ल्ड दॅट इंदिरा गांधी इज द थर्ड प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. आणि आय वॉज लाईक ठीक आहे, दॅट इज इट फॉर मी. म्हणजे सर मला आत्ता सांगत होते की विश्वांजली मॅम हू वॉज 210 इन 2014-15 इंटरव्ह्यू, शी स्टार्टेड क्राईंग. माझी लिटरली त्यावेळेस तशी अवस्था झालेली की मला रडकुंडी आलेलो मी, पण सिन्स इट वॉज ऑनलाईन आय वॉज ट्राईंग टू कंपोज माय सेल्फ, ठीक आहे रडायचं तरी नाही आहे. पण सरांनी तो प्रश्न विचारला की सर म्हटले 8th वंडर ऑफ द वर्ल्ड. सर मग सर म्हटले हू इज द 4th प्राईम मिनिस्टर, 5th प्राईम मिनिस्टर, 6th प्राईम मिनिस्टर. लाईक नो सर, नो सर, नो सर. ती लिंक तुटली ना माझी. इंदिरा गांधी जर 3rd नाही आहे तर 4th कोण आहे, 5th कोण आहे, 6th कोण आहे, मला नाही आयडिया. Tell me, who was the 3rd prime minister of the country? Sir, Indira Gandhi. It is the 8th wonder of the world. I'm sorry, sir. And who was the 5th one? I'm sorry, sir. You are not aware. You are not aware. Amazing, amazing. मग सर म्हणले ठीक आहे चल सोड, हू इज द सेकंड प्रेसिडेंट ऑफ इंडिया. आणि मी इतकं नो म्हटलेलं की मला माहिती होतं की सर्वपल्ली राधाकृष्णन इज द सेकंड प्रेसिडेंट ऑफ इंडिया, पण मी तिथं पण नो बोललो. आणि सर म्हणले ठीक आहे 3rd, 4th, 5th, कम्प्लिटली ब्लँक. आय वॉज जस्ट सेईंग नो. आणि सर म्हटले ठीक आहे चल सोड, तुला काहीच माहिती नाही, तुला भारताबद्दल सुद्धा काही माहिती नाही आहे. अँड देन आय वॉज लाईक ठीक आहे, दिस इज इट फॉर माय इंटरव्ह्यू, मला नका विचारू पुढचे प्रश्न. Who was the second president of India? Sir, Who was the 3rd president of India? I'm sorry, sir. Who was the 4th president of India? Who was the 5th president of India? पण सरांनी विचारलं की एक भारतरत्न होते म्हणे, मी ज्या वर्षी जन्मलो आहे तर त्या वर्षी त्यांना भारतरत्न मिळालं म्हणे, महाराष्ट्राचे पहिले भारतरत्न आहेत. तुला माहिती आहे का ते कोण आहेत? तर म्हटलं नाही सर. म्हणे धोंडो केशव कर्वे नाव ऐकलं आहे का? म्हटलं हो सर. म्हणजे काय केलं आहे त्यांनी? अगेन म्हणजे इतका मी बॅकफूटवर होतो ना की आय न्यू, आपण हिस्ट्रीत वाचलेलं असतं, आपण पुण्यात राहिलेलो, वी नो दॅट ही हॅज वर्क फॉर विमेन्स एज्युकेशन, ही हॅज वर्क फॉर विडोज ड्युरिंग हिज टाईम. म्हटलं नो सर, आय डोंट नो. सर म्हणले ओके, दॅट इज इट फॉर मी. 48 people have been given Bharat Ratna, which is the highest civilian award of the country. You are aware Yes, of sir. that? Yes, sir. Good. Who was the first person from Maharashtra to get this award in 1958, the year in which I was born? I'm sorry, sir.
Have you heard of the name Maharishi Dhondo Keshav Karve? Yes, sir. Okay. In his name, plenty of roads have been made. Yes, sir. Good. What was his contribution to the society? No, sir. I'm sorry, sir. Very strange. Amazing, boss. I give over to the next panel member. Thank you, Vinayak. मग सरांनी हे म्हणजे क्वेश्चन्स विचारायला दिलं रेणू मॅमकडे आणि म्हणजे रेणू मॅमला आय गेस माझी थोडी क्यू आली असेल की हा मुलगा कन्सिस्टंटली नाही म्हणतो आहे. सो मॅडमनी ॲटलिस्ट माझा कम्प्लिटली कॉन्फिडन्स लूज आउट नाही व्हावा म्हणून शी स्टार्टेड आस्किंग मी की आपण नाही का एक लॉलीपॉप देतो की धर बाबा खा. तर मॅडमनी विचारलं मला की ठीक आहे विनायक, युअर हॉबी इज वॉचिंग इंग्लिश टी व्ही सिरीज, विच इज युअर फेवरेट टी व्ही सिरीज. म्हटलं मॅम फ्रेंड्स. म्हणे अच्छा रियुनियन बघितलं, म्हणजे यू माईट हॅव ऑलरेडी सीन दॅट रियुनियन. म्हणते येस मॅम. त्यावेळेस रियुनियन झालेलं. मग मॅमनी फक्त एक प्रश्न विचारला अजून की विच इज द कॅरेक्टर्स यू मोस्ट क्लोजली असोसिएट विथ. म्हटलं मी आय गेस जोई की फिबी म्हटलं, असं काहीतरी म्हटलं. अँड आय वॉज लाईक मॅडम यार प्रश्न विचारा अजून छान वाटते. मी काहीतरी उत्तरं देतो आहे. पण मॅडमला माझी जी क्यू आलेली ती आय गेस गेली असावी आणि मॅडमने पुन्हा ट्रान्सफर केलं ते नेक्स्ट पॅनल मेंबरकडे. आणि तिथे पण लिटरली क्वेश्चन्स माझ्या पट्ट्यातले होते. इट वॉज अबाउट एनर्जी सेक्टर. बट मी बॅकफूटवर इतका होतो ना की मी म्हणजे खूप रिडिक्युलसली आन्सर करत होते की एकदम जेवढं माझे सपोर्टिंग आर्ग्युमेंट्स वगैरे पाहिजे नव्हते. आय वॉज नॉट आन्सरिंग ऑन दॅट लेवल. आणि फीडबॅकची वेळ आली नाही, लास्ट पुन्हा धर्माधिकारी सरांकडे आला बॅटन अँड ही वॉज आस्किंग मी क्वेश्चन्स. आय वॉज अगेन सेईंग नो. आय जस्ट वॉन्टेड टू गेट डन विथ दॅट पर्टिक्युलर इंटरव्ह्यू. असं काहीतरी चालू होतं माझं किंवा मी अर्धवट उत्तरं देऊन संपवत होतो. सरांनी मला सांगितलं की विनायक तुझं जे नॉलेज आहे, तुझं जे कंटेंट आहे ते खूप छान आहे. यू आर अ स्टुडंट ऑफ ऑफ कॅलिबर ऑफ 180. तुझी प्रोफाईल इतकी भारी आहे ना म्हणे की तू 180च्या खाली जर मार्क्स आणले ना इट विल बी अ फेल्युअर ऑन युअर साईड. तर तू एक पॅनल मेंबर असणार आहे म्हणजे युजली UPSCच्या याच्यात हू इज गोइंग टू ग्रिल यू. तर तू त्याच्याकडे लक्ष न देता ठीक आहे येऊन दे, नो 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 म्हणत राहा. पण जसं तुझ्या पट्ट्यातला क्वेश्चन आला ना, जसा फुल टॉस आला ना, जसा 6 मारायचा आहे, बघायचं नाही तो बाउन्सर आहे का काय. फुल टॉस आला की 6 मारायचा आहे, तो क्वेश्चन तुला बेस्ट आन्सर करायचा आहे. सर म्हटले UPSC इज गोइंग टू जज यू नॉट ऑन द क्वेश्चन्स यू डिड नॉट आन्सर बट इट इज गोइंग टू जज यू ऑन द क्वेश्चन्स विच यू डिड आन्सर अँड विथ हाऊ कॉन्फिडन्स विच यू आन्सर्ड. आणि त्यावेळेस ॲक्च्युली खरा इंटरव्ह्यूचा प्रवास सुरू झाला. Remember that in the interview, generally there is one and at least one member who asks rather hostile and attacking questions. That is not because the member or the panel are your enemies, but they want to see how you react under pressure. There is kind of deliberate attempt to build pressure. Actually, the interview is test of nerves, how you hold your nerves, not let yourself be disturbed. Couple of times you are required to say, I'm sorry, I don't know, it's all okay. You will not lose marks because of that. Okay, sir. But if you let that affect your nerves and that affects the rest of the answers, then it is going to affect your performance. So that is the only area where you have to take care. And then on this barrage of questions about second president and third prime minister and all, there also you came across like you were disturbed. No need to be disturbed. You could try or you could get an answer. For example, like Bharat Ratna and all, if you couldn't tell other names, you could at least tell Dr. Babasaheb Ambedkar's name. Yes, sir. And then actually in Dr. Bhalla sir's question, there was a hint. The very next question was Maharishi Karve. He was the first person from Maharashtra to be conferred Bharat Ratna. Yes, sir. You didn't pick that hint. You didn't pick that hint and then respond. You have the whole potential to go to 200. So brush up on the matters I just said. Be at precise and add smile to your answers and you are there. Yes, sir. Yeah. Yes. Yeah. You have everything going for you. We look forward to your success. त्यावेळेस आय वॉज लाईक मी घरच्यांना ते हे दाखवलं रेकॉर्डिंग दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी आणि घरचे सगळे असे लिटरली रिडिक्युल करायला लागले की तुला भारताचा पंतप्रधान माहिती नाही आहे, तुला भारताचं म्हणजे प्रेसिडेंट माहिती नाही. अँड यु नो मी एक थोडासा जमिनीवर आलो त्यावेळेस अँड आय स्टार्टेड प्रिपेरिंग फॉर माय मेकॅनिकल इंजिनिअरिंग रिलेटेड सब्जेक्ट्स. म्हणजे एक सगळ्या गोष्टींचा कॉम्प्रिहेन्सिव्हली अभ्यास करायला लागलो अँड आय स्टार्टेड फ्रिक्वेंटली स्केड्युलिंग इंटरव्ह्यूज की मी दर आठवड्याला 10 दिवसांना मी इंटरव्ह्यू शेड्यूल करायचो, अभ्यास करायचो आणि प्रत्येक वेळेस गेज करायचो की कसं होतं आहे काय होतं आहे. सो हा प्रवास झाला 160 पासून 212कडे जाण्याचा.
आणि आय वॉज कन्सिस्टंटली वर्किंग. मग सिन्स मला पहिलाच याच्यात इतका घाणेरडा सेटबॅक मिळालेला, मी हाच विचार करायचो की पहिली गोष्ट याच्यापेक्षा वाईट होऊ नाही शकत आणि हे होऊ नाही द्यावं याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. सो आय स्टार्टेड टेकिंग इंटरव्ह्यू मोर सिरियसली अँड तो खूप अभ्यास छान सुरू केला. अँड अचानक 10 जूनला दीदीचा वाढदिवस होता, त्या दिवशी अनाऊन्स झालं दॅट UPSCने शेड्यूल हे केलं आहे. तर बघितलं 16 सप्टेंबरला आहे, 22 सप्टेंबरला लास्ट डेट आहे. आधी पण माझा इंटरव्ह्यू आय गेस लास्ट 7-8 दिवसातच होता आणि नेहमीप्रमाणेची सवय कॅलेंडरमध्ये गेलो. 16 सप्टेंबरला बघितलं, अरे काहीच दिसत नाही, फक्त शुभ दिवस दिसतं आहे, म्हणजे ह्यावेळेस काय चतुर्थीला आला नाही. मग आता म्हणजे बेसिकली एक भक्तियोग जसं सांगितलं तसं अशी भीती वाटली. पण नंतर एक थोडंसं कॅलेंडर चाळलं आणि लक्षात आलं की आपला गणपती फेस्टिवलमध्ये 6व्या का 7व्या दिवशी इंटरव्ह्यू होतो आहे. सो पप्पांचा आशीर्वाद अजून पण आहे, देवाचा आशीर्वाद आहे. सो लेट्स गो फॉर इट. 212 इज नॉट बिकॉज आय वॉज US रिटन, इट इज बिकॉज आय टूक ॲन एफर्ट टू इम्प्रूव्ह फ्रॉम 160 to 212. तर ह्याच दरम्यान म्हणजे सेकंड इंटरव्ह्यू पण मी बुक केला अँड दॅट आय डिसाइडेड दॅट आय विल कम हिअर अँड आय विल डू इट ऑफलाईन. आणि त्यावेळेस म्हणजे लिटरली थरथर कापत होतं बरं का. इथे बाहेर बसलेलो आणि पहिली गोष्ट काय केली, विकिपीडियावरती गेलो, लिस्ट ऑफ प्राईम मिनिस्टर्स ऑफ इंडिया आणि लिस्ट ऑफ प्रेसिडेंट्स ऑफ इंडिया हे वाचू लागलो की भल्ला जर नाही येत ना की मला आयडिया नव्हती. तेवढ्यात हरीश माने सर आले आणि ते म्हणले की असे पॅनल मेंबर्स आहेत. सो लाईक एक निश्वास सोडला, ठीक आहे हे प्रश्न परत विचारणार नाही आहेत. आणि इंटरव्ह्यू सुरू झाला. दिस टाईम आय वॉज व्हेरी वेल प्रिपेअर्ड अँड आय वॉज आन्सरिंग क्वेश्चन्स मच मोर कॉन्फिडेंटली आणि ते सरांना पण दिसून येत होतं. माय लास्ट इंटरव्ह्यू ऑल्सो टेल्स मी दॅट यू आर ऑलरेडी क्वालिफाईड, सो वाय आर यू गिव्हिंग द सेकंड इंटरव्ह्यू? सर मला सरांनी सुरुवातीलाच बोललो, म्हणजे मी ऑलरेडी तुला क्वालिफाईड म्हणून सांगितलं आहे, पण तू परत का आलास? म्हटलं सर मला एक ऑफलाईन इंटरव्ह्यू द्यायचा होता आणि मागच्या वेळेस जी धुतल्या गेली आहे ती थोडीशी जे कॉन्फिडन्स डाऊन झाला आहे तो थोडासा म्हणजे वाढवायचा आहे. सो द इंटरव्ह्यू वेंट व्हेरी वेल आणि पुन्हा 5 पॅनल मेंबर्सने विचारून झाल्यावर सरांकडे आला, धर्माधिकारी सरांकडे, आणि सरांनी विचारलं इट इज नॉट. टेल अस अबाउट द वर्क ऑफ महर्षी कर्वे. सर धोंडो केशव कर्वे, he was a Bharat Ratna and he was mostly involved in with respect to widows rehabilitation of the widows as well as for women education. आणि म्हणजे तो धाक इतका होता ना की लास्ट टाईम आपल्याला उत्तर नव्हतं देता आलं त्यांचं. आणि सर म्हणले सांग बरं मला त्यांचं काय काम होतं. मी मम्मा करत का होईना पण सांगितलं की येस ही वर्कड फॉर फिमेल एज्युकेशन, ही वर्कड फॉर विडोज. आणि सर लाईक ठीक आहे तू ॲटलिस्ट रिवाईज केले जे चुकल्यात तुझ्या गोष्टी. अँड सर दॅन टोल्ड मी यू वर सिटिंग ऑल द टाइम विथ युअर हँड्स टाईड ऑन युअर नीज. माय सजेशन वुड बी जस्ट बी नॅचरल. ओके सर. You should be sitting properly, that is all fine. Okay. But not something that gives an impression of being very stiff. Okay. Just be natural. Okay. Be spontaneous. Can I fold my hands and sit like if this? that is how you naturally sit. Okay, sir. Yes, sir. Okay. Right? Sir. Yes. Sir. But I thought we normally gesticulate. Even there I saw that you are sitting like this. Yes, sir. Okay. And but sometimes the hand was. Yes, sir. So if you are natural, let there be natural gesticulating. Okay, sir. Don't sit in a rigid way there. की तू फार स्टिफ आहेस, म्हणजे तू घाबरतोयस की काय. बट मी असा बसलेलो म्हणजे इंटरव्ह्यू पोझिशनमध्ये, हात म्हणजे पायांवरती हात ठेवून, अँड वेन एव्हर आय वॉन्टेड टू डू हँड मुवमेंट्स मी पायावरतीच असे हँड मुवमेंट्स करायचो. आणि सर म्हटले की तसं काही नको करू म्हणे, तुला कोणी इंटरव्ह्यूचं कोणी काही सांगू की स्टिफ पाहिजे हे पाहिजे, बी युअर सेल्फ. ठीक आहे, तुझे हात वारे होत आहेत ना तर ट्राय टू इम्प्रूव्ह युअर म्हणजे बॉडी लँग्वेज, दॅट विल हेल्प यू. आणि दुसरी गोष्ट तुला हे सांगतो. So one solution I suggest is what I call as first sentence rule. Okay. That is on the question being asked. The very first sentence you speak should be the direct answer to the question. Okay, sir. And then explanations etc. may follow. But answer in the first sentence, which was म्हणजे ती गुरुकिल्ली म्हणतो ना आपण, ती होती माझ्यासाठी की आन्सर इन युअर फर्स्ट सेंटेन्स. की तुला जर विचारलं ना, तू एक सेंटेन्स थोडंसं बॅकग्राऊंड देतं अँड सेकंड क्वेश्चन यू आर व्हेरी प्रिसाइज, यू हिट द बुल्स आय. तर ट्राय टू अवॉइड दॅट अँड द फर्स्ट सेंटेन्स शुड बी युअर आन्सर, दॅट शुड बी युअर बुल्स आय. आणि त्याच्यानंतर तू काय सपोर्टिंग आर्ग्युमेंट्स वगैरे द्यायचे ते ठरवायचं. ह्या 2 गुरुकिल्ल्या होत्या माझ्या इंटरव्ह्यूसाठी की आन्सर इन द फर्स्ट सेंटेन्स. आणि मी इथं लिटरली UPSCच्या ज्यावेळेस ढोलपूर हाऊसमध्ये गेलेलो ते माझ्या जे समन लेटर असतं त्याच्यावरती मागं नंतर लिहून ठेवलेलं की आन्सर इन द फर्स्ट सेंटेन्स, डू नॉट ब्लफ अँड टेक अ पॉज आफ्टर द क्वेश्चन इज आस्क्ड, टेक 5 seconds
बेसिकली टू रिकलेक्ट वॉट एव्हर इज बिंग आस्ड आणि प्रायोरिटाईज युअर पॉईंट्स. सो ह्या तीनच गोष्टी मी लिहून ठेवलेल्या अँड दॅट आय वॉज कन्सिस्टंटली रिवायझिंग. बट विथ द अमाऊंट ऑफ मॉक इंटरव्ह्यूज आय हॅड गिवन आय वॉज रॉक स्टेडी ऑन द इंटरव्ह्यू डे. मला बिलकुल अशी धाकधूक होत नव्हती की फर्स्ट इंटरव्ह्यू आहे किंवा काय आहे, आणि कॉन्फिडन्स खूप होता. सो ज्यावेळेस ॲज सून ॲज आय एंटर्ड द प्रिमायसेस आय टूक अ लुक. दॅट इज अ राजवाडा, म्हणजे ढोलपूर हाऊस हा एक राजवाडा होता पुराण्या म्हणजे म्हणजे ब्रिटिश रूलमध्ये वगैरे. सो आय टूक अ लुक ॲट इट अँड आय वॉज लाईक यू हॅव अर्नड इट अँड यू आर गोइंग टू डू इट. मी स्वतःला तेवढा एक कॉन्फिडन्स दिला, एक सेल्फ कॉन्फिडन्स माझा चांगला होता आणि कुठेच शिवरिंग नाही, काही नाही. म्हणजे दॅट वॉज अ कॉन्फिडन्स आय वॉज हॅविंग अँड आय वेंट इन टू दॅट रूम. भलेही माझ्यासोबत एक गॅम्बल झाला होता, माझा ग्लव्ज ओला होता वगैरे, बट आय वॉज नॉट कम्प्लिटली निग्लेक्टिंग इट. मी म्हणत होतो स्वतःला की ते माझा ग्लव्ह ओला आहे की नाही याच्यावरती नाही जज करणार आहे, ते माझ्या आर्ग्युमेंट्सवरती, माझ्या नॉलेजवरती दे आर गोइंग टू जज मी. अँड द इंटरव्ह्यू स्टार्टेड. First question which was asked is, Vinayak, we are celebrating your festival today, so how do you feel? And it was 16th September, it was also World Ozone Day. So I said, sir, on personal level, definitely, I am celebrating the Vinayak festival, which is celebrated all over the country, which is a proud moment for me. But on professional level, I have been working in sustainability field, and we are celebrating the World Ozone Day. So all things converging into one, and me sitting here in front of you to satisfy my 3-year-old dream, I feel really privileged, but at the same time a little bit nervous, but not a lot. आणि तसा तो एक इंटरव्ह्यू सुरू झाला. एक पॅनल मेंबरने खूप रेकग्नाइज केलं दॅट यू हॅव लेफ्ट युअर जॉब, यू हॅव कम बॅक, सो दॅट स्पीक्स अबाउट युअर पॅशन. सो आय रिअली कन्सिडर इट नोटवर्दी की तू एवढा मोठा जॉब ज्याच्यात तुझी पेमेंट कॅबिनेट सेक्रेटरीच्या दुप्पट होती, हू इज द हायेस्ट IAS ऑफिसर इन इंडिया, यू लेफ्ट दॅट, यू आर कमिंग बॅक टू अ डेव्हलपिंग नेशन. सो रिअली अप्रिशिएटेड. अँड त्याच्यात शेवटचा प्रश्न सरांनी एक असा 2 प्रश्नांना मी नाही म्हटलेलो, विच वॉज बेसिकली दॅट डू नॉट ब्लफ थिंग. त्याच्यात एक रिपेरेशन फंड्सवरती काहीतरी प्रश्न विचारलेला आणि ते म्हटले तुला माहिती आहे का? नो. मग त्यांनीच सांगितलं की रिपेरेशन फंड्स असं आहे, सो व्हॉट डू यू थिंक विच इज बेटर, रिझर्वेशन ऑर रिपेरेशन्स? अँड आय आन्सर्ड दॅट. लास्ट क्वेश्चन म्हणजे मनोज सोनी सरांनी विचारला की विनायक, देर इज अ व्हेरी प्लेझंट स्पीच ऑफ शशी थरूर where he has talked about reparations, which he gave in Oxford University. You have such international exposure, so do you know that speech? And I knew that is going to be the last question, पण मी ते बघितलेलंच नव्हतं स्पीच. अँड आय वॉज लाईक नो सर, आय डू नॉट. मग सर हसले थोडेसे आणि सर मला म्हटले, आर यू शुअर? इट हॅज बीन व्हेरी मच व्हायरल ऑन सोशल मीडिया. म्हटलं सर, फॉर द पास्ट 3 years आय हॅव बीन प्रिपेरिंग फॉर सिव्हिल सर्व्हिसेस, आय एम नॉट ऑन सोशल मीडिया, सो आय डू नॉट नो सर. अँड सर इमिडिएटली स्माइल्ड दॅट ही इज नॉट लुझिंग हिज इंटिग्रिटी. मी एवढं प्रेशराईज करतो आहे, लास्ट क्वेश्चन आहे म्हणतो आहे, बट ही इज नॉट लुझिंग हिज इंटिग्रिटी अँड ही इज आन्सरिंग वॉट एव्हर ही नोज. अँड दॅट इंटरव्ह्यू हॅपन्ड. बिकॉज ऑफ दॅट स्माईल आय कॉल्ड माय डॅड. आधी आईला फोन केला, आई पोथी पुराण करत होती, इंटरव्ह्यू आहे म्हटलं तर. पप्पांना फोन केला की पप्पा लिस्टमध्ये आहे, कुठे आहे ते नाही आयडिया, पण लिस्टमध्ये आहे, एवढी मी गॅरंटी देतो. आणि आईला पण फोन करून सांगितलं, मित्रांना पण फोन करून सांगितलं. अँड द बेस्ट थिंग अबाउट माय जर्नी वॉज द फ्रेंड्स विच आय हॅड. ठीक आहे ना, प्रिपरेशनमध्ये लाईक आमच्या 4 जणांचा ग्रुप होता. गिरीश यादव IPS, मी IAS, स्वप्नील आहिरे फॉरेस्ट सर्व्हिसेस, प्रितेश पखाले फॉरेस्ट सर्व्हिसेस. ह्यावर्षी 3 झालेलो आहे. गिरीश वॉज द ओनली वन हू वॉज IPS लाईक अ कपल ऑफ इयर्स बॅक. बट दे हॅड सच कॉन्फिडन्स. गिरीश मला म्हणायचा तू महाराष्ट्रात पहिला येणार आहे. स्वप्नील मला म्हणायचा जर तू पहिल्या 50मध्ये असणार आहे, पण जर तू काही जरी ब्लंडर केलेला असेल इंटरव्ह्यूमध्ये, ते जे मी सांगू नाही शकत, जर तुझं सिलेक्शन नाही झालं तर मी पण UPSC सोडून देईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी लोन काढून तुला तिकीट करून देईल की बाबा US परत जा, की UPSC तुझ्या बसची नाही ना आमच्या बसची नाही. सो दॅट वॉज अ कॉन्फिडन्स दे वर हॅव्हिंग इन मी. अँड ड्युरिंग द लाईक 24 तारखेला संकष्टी होती सप्टेंबरला. सो आय वॉज लाईक ठीक आहे, रिझल्ट तर ह्याच दिवशी लागणार आहे, भलेही ते काही असो. अँड देवकृपेने रिझल्ट त्याच दिवशी लागला. आणि यशवंतने सांगितल्याप्रमाणे रिझल्टची लिस्ट पडल्यानंतर अचानक पुन्हा ब्लँक झालो, की एक पण थॉट येत नव्हता डोक्यात, काय चालू आहे काय नाही. दॅट वॉज अ सेकंड मोमेंट इन माय लाईफ वेअर आय वॉज कम्प्लिटली ब्लँक. अँड आय वॉज मी एक ठरवलेलं की मित्र म्हणतायत ना पहिल्या 50मध्ये असतील, सो लेट्स गो थ्रू द फर्स्ट पेज नेम बाय नेम. इफ इट इज नॉट इन द फर्स्ट पेज, Ctrl+F नरवडे सर्च करायचं, असलं तर ठीक, नाहीतर प्रिलिम्सच्या अभ्यासाला लागायचं लगेच. अँड आय स्टार्टेड स्क्रॉलिंग डाऊन. सगळे छोटी छोटी नावं होती, नॉर्थ इंडियन्स, साऊथ इंडियन्स, नेम सरनेम. वी महाराष्ट्रियन्स वी हॅव सरनेम, फर्स्ट नेम, फादर्स नेम, विच इज अ बिग नेम.
and suddenly I saw like Narvade Vinayak Karbari, and I saw 37. I started shouting 37, 37, 37. घरच्यांना काही कळेना, काय येड लागलं याला की 37, 37 काय ओरडतोय. मम्मी म्हणते अरे काय 37, काय चाललं आहे तुझं. म्हटलं ऑल इंडिया 37 रँक आला आहे आणि IAS 100% मिळेल आणि दॅट इज इट अबाउट माय UPSC जर्नी. म्हणजे असं ते त्याच्यानंतर जो जल्लोष सुरू झाला, लाईक त्याच्यानंतर इतका जल्लोष सुरू झाला की जे सोशल आयसोलेशन्स होते ते एकदम बदलले, लोक बदलली. विनायक सर झाला किंवा गणूचा सर झाला आणि दोज पीपल हु वर लाईक मूर्ख आहे, US जॉब सोडून आला आहे, काय करणार आहे, ते म्हणायला लागली की सर तुम्हाला सेकंड अटेम्प्ट कसं काय लागला, वी वर एक्सपेक्टिंग यू टू क्रॅक इट इन द फर्स्ट अटेम्प्ट इट सेल्फ. म्हणजे एव्हरीथिंग चेंजेस. पण याच्यात आपल्याला इम्पॉर्टंट काही गोष्टी आहेत माझ्या ह्या सगळ्या याच्यातनं की फर्स्ट ऑफ ऑल इट इज अबाउट युअर सेल्फ कॉन्फिडन्स, इट इज अबाउट युअर क्लॅरिटी, इट इज अबाउट युअर मेंटल हेल्थ आणि इट इज अबाउट फॅमिली सपोर्ट, फ्रेंड सपोर्ट आणि हॅव्हिंग अ गुड गायडन्स आणि मोस्ट इम्पॉर्टंटली हॅव्हिंग अ प्लॅन बी. कारण की कधी कधी कसं होतं ना, इफ यू डोंट हॅव अ प्लॅन बी इट इज गोइंग टू टेक अ टोल ऑन युअर मेंटल हेल्थ आणि दॅट मे इम्पॅक्ट युअर प्रिपरेशन. सो ट्राय टू हॅव दॅट प्लॅन बी की मला 3 अटेम्प्ट देणार आहे मी रिगरसली आणि त्याच्यानंतर मी हे करू शकतो. तर इफ यू हॅव दॅट समथिंग ना, आय बिलीव्ह दॅट यू विल बी इन अ व्हेरी गुड पोझिशन टू गो अहेड विथ युअर पर्टिक्युलर प्रिपरेशन. आणि दुसरी गोष्ट हेच सांगेल, शेवटची गोष्ट मी सांगेल की कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स. सो द कॉम्पिटिशन इज नेवर विथ रिस्पेक्ट टू द वर्ल्ड, इट इज द कॉम्पिटिशन इज ऑलवेज गोइंग टू बी विथ रिस्पेक्ट टू युअर सेल्फ. की आपण उद्या आजपेक्षा किती बेटर आहोत. जसं मी सांगितलं फर्स्ट अटेम्प्टमध्ये खूप चुका केलेल्या आणि आय नेवर कम्पिटेड विथ पीपल. आय ऑलवेज वॉज लाईक की हां मी ह्या चुका केल्यात ना, आय एम गोइंग टू इम्प्रूव्ह ऑन दॅम अँड आय एम गोइंग टू गिव्ह माय बेस्ट अँड आय एम गोइंग टू बी व्हेरी मच सक्सेसफुल. सो द कॉम्पिटिशन इज ऑलवेज विथ युअर सेल्फ. की तो काय करतोय, ती काय करते हे बघण्यापेक्षा आपण कुठे चुकतोय किंवा आपण कुठे कमी पडतोय हे बघा. अँड मेक शुअर दॅट युअर सेल्फ कॉम्पिटिशन इज डेव्हलपिंग यू नॉट ओनली ॲज अ व्हेरी गुड ऑफिसर बट ॲज अ व्हेरी गुड पर्सन अँड अ व्हेरी हंबल पर्सन अँड अ व्हेरी सक्सेसफुल पर्सन.